डाऊट होता की फॉर्म फिलअप केला गेलाय तर माझं ते डॉक्युमेंट्स अपलोड झाले नाही आहेत, बोनाफाईड मी अपलोड केलेलं आहे, मग काय होईल? आता जे होईल ते नंतर होईल, पण आता अप्लाय करून दिलेलं आहे. आता मेन आहे फोकस आपला स्टडी. आपल्याला ती एक्झाम क्रॅक करायची. मग तो एक्झाम पॅटर्न काय, तो एक्झाम नवीन जो पॅटर्न आलेला आहे आतापर्यंत महाराष्ट्रातील कुठल्याही एक्झामसाठी हा पॅटर्न लागू झालेला नाही. तो पॅटर्न आता बीएमसीने इम्प्लिमेंट केला आहे. बीएमसीने यावेळी 2 चॅलेंज आपल्याला दिले. एक पहिला चॅलेंज होता की ते स्कूल कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला प्रथम प्रयत्नात पास होणं मॅन्डेटरी आहे, हे लेटर आपल्याला द्यायचं होतं. आणि दुसरा एक चॅलेंज आहे जो म्हणजे पॅटर्न. ग्रुप ए, बी, सी, डी याच्यामध्ये 4 विभागामध्ये त्यांनी तो पॅटर्न आपल्याला जो दिला एक्झामचा तो आता चेंज केला आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला आता पाहायच्या आहेत. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केला आहे. म्हणून सर्वांनी शांतपणे ते प्रॉपरली ऑब्झर्व करा. ही पीपीटी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ज्या गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करायच्या असतील त्या नोट डाऊन ही करा आणि बाकीच्या गोष्टी असतील मी तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पण देईल. म्हणून प्रॉपरली एका शांत जागेवर बसा आणि लेक्चर अटेंड करा. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करू. आपला जो फोकस आहे बीएमसी एक्झाम 2024. मोस्टली ही जी एक्झाम होणार आहे मित्रांनो ही ऑक्टोबर एंडिंग पर्यंत होऊ शकते किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये होऊ शकते. हे मी तुम्हाला सुरुवातीला क्लॅरिटी देऊन देतो. ठीक आहे, आता या एक्झाम बद्दल जर तुम्ही थोडी गोष्टी तर पाहिल्याच असतील. ज्या काही पोस्ट आहेत आपल्या टोटल 1846 पोस्ट आहेत. आता सर्वांनी ऑनलाईन फिल केलेलं आहे. म्हणून मी बोलता बोललो की परीक्षेची तारीख थोडीशी अंदाज जो आलेला आहे ते मोस्टली ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे. ओके, याच्यानुसार असं कन्सिडर करा की एक्सपेक्टेड आहे, पुढे जाऊ शकते पण याच्या अगोदर निघू शकत, हे तेवढं फिक्स आहे. म्हणून आपण ह्या 2 मंथच्या ड्युरेशन मध्ये प्रॉपरली काय करणार त्याचा सिलेबस कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. बघा, ही जी तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे बीएमसीची ही ऑनलाईन होणार आहे, हे सरांना माहित पडलेलं आहे. आता मनात हा पण क्वेश्चन विद्यार्थ्यांचा की सर ही एक्झाम आयबीपीएस कंडक्ट करणार आहे की टीसीएस? मित्रांनो, ही एक्झाम कंडक्ट करणार आहे टीसीएस, परंतु याचा जो पॅटर्न आहे मोस्टली फॉलो केला जातो आयबीपीएसचा फॉलो केला जाणार आहे. मग तुम्हाला मोस्टली टीसीएसचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याची जास्त सराव करावा लागणार आहे. म्हणून आता त्यांनी जी क्लॅरिटी दिली आहे त्याच्यानुसार आपण त्याच्यावर फोकस करून आपले जे की क्लासतर्फे तुम्हाला पेपर प्रोव्हाइड केले जातील ते पण आम्ही त्याच पद्धतीने तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तो ते पण पेपर तुम्हाला भेटते, ते कसे असतील ते आपण पाहणार आहोत. आता ही जी की पोस्ट आहे टोटल 1846 ज्या वॅकन्सी आहे, विद्यार्थ्यांच्या मनात हे पण सर जागा वाढतील का? जागा वाढतील तर वेल अँड गुड, आपल्यासाठी चांगलं ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे. वाढल्या तर तुम्हाला नक्कीच ते आपला जो ग्रुप बनलेला आहे त्या ग्रुपवरती मी इन्फॉर्म करेल की जागा किती वाढलेल्या आहे. ओके, दुसरी गोष्ट याची पगार काय असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, बेसिक पे काय असणार आहे आणि कुठपर्यंत जाईल? 25,500 पासून. ओके, 25,500 पासून तर नियर अबाउट त्याची जो सॅलरी आहे 81,100 पर्यंत याची सॅलरी जाणार आहे. बघा किती सॅलरी तुम्ही पाहू शकता सर्व. 25,500 पासून ते 81,800 पर्यंत जाणार आहे. मग याच्यानुसार आपण जर आता पाहिलं ज्या जागा आहेत अलॉकेट केलेल्या 1,846 त्याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते पण मी थोडंसं एक्सप्लेन करतो तुम्हाला. जर तुम्हाला दिसत असेल बघा, ओबीसी साठी जर आपण पाहिलं 452 जागा आहेत ओबीसी साठी आणि ईडब्ल्यूएस साठी किती आहे टोटल 185 वॅकन्सी आहे. जनरल साठी पाहिलं तर टोटल 506 वॅकन्सी आहे. नंतर एससी वाल्यांसाठी किती आहे टोटल 142 वॅकन्सी आहे. त्याच्या व्यतिरिक्त एसटी वाल्यांसाठी टोटल 150 वॅकन्सी आहे. नंतर एससीबीसी साठी 185. अशा पद्धतीने तुम्ही एससी एसटी च्या सर्व वॅकन्सी पाहू शकता. म्हणजेच ओपन वाल्यांना पण एवढं चॅलेंजेस आहेत की 506 वॅकन्सी तर चांगल्या आहेत, तुम्ही त्या पद्धतीने टार्गेट करू शकता. बाकीच्यांनी त्यांच्या कॅटेगरीनुसार फॉर्म फिलअप केलेत तर तुम्ही त्या पद्धतीने चांगला स्कोर आणला. आणि आता मनात हा पण क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांचा की सर 200 पैकी आम्हाला किती मार्क्स मिळवावं लागतील? मित्रांनो, मागच्या जर काही एक्झाम्स पाहिल्या आपण टीसीएस आणि आयबीपीएसची एक्झाम कंडक्ट केली आहे 200च्या वरतीही कट ऑफ गेला होता. मग त्याच्यावर मीम्स क्रिएट झाल्या होत्या, काही लोकांनी कमेंट केल्या होत्या की पेपर 200 मार्काच्या त्याच्यावरती स्कोर जातोय. तलाठी एक्झामच्या वेळेस हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल सर्वांनी. या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागतो. तो त्यांचा पॅटर्न आहे, तो नॉर्मलायझेशन पद्धतीने ते करतात. म्हणून आपण आपलं टार्गेट ठेवा की 200 पैकी आपले 184 185 प्लस स्कोर कसा जाईल आणि तो आपल्याला कसा मिळवायचा आहे हे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे आजच्या सेशनमध्ये. हे झालं याच्यामध्ये. आय होप इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं की ऑब्व्हियसली नोटिफिकेशन काय, वॅकन्सी किती आहेत, कॅटेगरी वॅकन्सी किती आहेत. ओके, आता आपण थोडं पुढे जाऊ. आता ही जी की आपली बीएमसीची जी पहिली पोस्ट होती कार्यकारी सहाय्यक लिपिक म्हणायची, आता कार्यकारी सहाय्यक जे म्हटलं जातो, या सगळ्या गोष्टी पण तुम्ही त्या कुठे ना कुठे युट्यूब हे ते पाहिलंच असेल. ओके, आपण मेन मुद्द्यांवर येऊ. आता तुमची जी की एक्झाम आहे ही 2 टप्प्यात होणार आहे. 2 टप्प्याने म्हणू शकत, टप्पा एकच आहे, परंतु जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती काय असणार आहे ते आपल्याला मॅटर करतं. जी एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन बेस होणार आहे, बरोबर, ऑनलाईन. आणि कोण कंडक्ट करणार आहे ती थोडीशी क्लॅरिटी मध्ये आहे. सेकंड राहणार आहे तुमची जी काही मेरिट लिस्ट येईल त्या मेरिट लिस्टवरती हे सर्व डिपेंड करतं. म्हणून असं की याच्यानंतर फिजिकल आहे, याच्यानंतर मेन्स आहे, ह्या कुठल्याही गोष्टी नाहीत, इंटरव्ह्यू देखील नाही. म्हणजे तुमचं मेन एकच एक्झाम आहे. तुम्ही आता या 2 ते 3 महिन्यात काय मेहनत करता
याचा सर्व तुमचा एका तासामध्ये सर्व ऑब्झर्वेशन होणार. म्हणजे जे 1 तास 40 मिनिटं त्याचं कॅल्क्युलेशन मी देणार आहे तुम्हाला. 100 मिनिटं येते टोटल. ते 100 मिनिटामध्ये आपलं सर्व ऑब्झर्वेशन होणार आहे. म्हणून तुम्हाला असं माइंडसेट करायचं की आपण जे काही करणार, जे पण करणार ते असं 100% करणार की त्याच्यात कुठला किंतु पर्यंत नाही. आपण काय करतो, सर्व 100% करायला जातो, पण जे करणार ते 100% करा. या वाक्याला थोडं सिरियस घ्या. मी काय म्हणतो, समस्या सर्वांना आपण काय करतो, चला माझं झालं, हे सर्व झालं, पण जे पण करणार, जो पण असेल सब्जेक्ट, मराठी असेल, इंग्रजी असेल, जनरल अवेअरनेस असेल किंवा आपला मॅथ रिझनिंग असेल, याला पूर्ण परफेक्ट करायचंय. पण ते कसं, ते पण आहे. आता तुमचं जे परीक्षेचं जे स्वरूप असणार आहे, टोटल प्रश्न जे असणार आहेत एकूण हे असणार आहे टोटल 100 प्रश्न. आणि याचे जे टोटल मार्क्स असणार आहेत मित्रांनो, ते किती असणार आहेत, 200 मार्क्स असणार आहेत. मग यानुसार जर या परीक्षेचा कालावधी पाहिला आपण, किती, 100 मिनिट. आतापर्यंत तुम्ही मोस्ट ऑफ द एक्झाम पाहता 60 मिनिटं तुम्ही पाहता, म्हणजेच त्याला आपण म्हणतो 1 तास पाहता. पण इथं बघा किती मिनिटात, 100 मिनिटं. कुठे काही एक्झामला 2 तास पण असतात, बरोबर आहे ना, पण या एक्झामला किती आहे, 100 मिनिटं. आता या 100 मिनिटाचं काय डिव्हायडेशन आहे तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. 1 तास 40 मिनिटं म्हणजे परीक्षेचं स्वरूप ते ऑनलाईन आहे, पण ते कसं असणार आहे तुमचं, 1 तास 40 मिनिटं त्या कालावधीवर तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे. नेक्स्ट काय, आता हे कसं डिवाइड केलंय ते आपण थोडंसं पाहू. आता हे जे भाग आहेत, हे काय आहे क्वेश्चन, तर ते बघा. मराठी भाषा व व्याकरणचे क्वेश्चन किती असणार आहेत, 25 क्वेश्चन असणार. आणि मार्क्स किती असणार आहेत त्याचे, टोटल 50 मार्क्स असणार आहे. पॅटर्न जो आहे तो ऑब्विसली जी लँग्वेज राहील, परीक्षेचे जे माध्यम राहील ते मराठीमध्ये राहील. इंग्रजी भाषा व व्याकरण ऑब्विसली 25 क्वेश्चन, 50 मार्क्स, तो पण कुठला राहील, इंग्लिशमध्ये राहील, कारण की इंग्लिश आहे ते इंग्लिशमध्ये राहील. सामान्य ज्ञान, आता सामान्य ज्ञान म्हणले नेमकं याच्यात काय येणार आहे ते आपण पुढच्या असलं पाहणारच. याची 50 क्वेश्चन असतील, 25 क्वेश्चन 50 मार्कांना. आणि माध्यम कुठलं असणार आहे मित्रांनो, मराठी असणार आहे. क्लिअर. आता बौद्धिक चाचणी, आता याच्यात खूप विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालं, सर इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हटलंय, मग त्याच्यात मॅथ येईल का रिझनिंग येईल. मित्रांनो, इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हटलंय आणि मराठीमध्ये देताना आयोगाने काय म्हटलेलं आहे, BFCच्या नोटेशन आहे बुद्धिमत्ता चाचणी. सो बेफिकर राहा, टोटली बुद्धिमत्ता चाचणीचेच क्वेश्चन येणार आहेत तुम्हाला. म्हणून मॅथचं तुम्हाला बर्डन आहे, जो तुमचा एक फेअर फॅक्टर असतो, जो एक सब्जेक्ट असतो जो तुम्हाला टफ वाटतो. आणि रिझनिंग हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि सर्वांचं थोडं लॉजिक असतं, सर्वांनी कुठे ना कुठे त्याचा अभ्यास केला असतो. आणि नाही केला असेल तर आपले ह्या 2 महिन्याचं जे काही माध्यम आहे याच्यामध्ये तुम्हाला रिझनिंगमध्ये एवढं स्ट्रॉंग बनवून टाकेल, याचे इतक्या भारी ट्रिक्स आहेत आपल्याकडे, त्या तुम्हाला बेटर वेने देण्याचा प्रयत्न करू आपण. आता याच्यात पण 25 किती, 50 कुठलं असणार आहे आपलं, मराठी. म्हणजे सांगायचं तात्पर्य, हे 4 आपले मेन कोर सब्जेक्ट आहेत, जे असणारे टोटल 100 क्वेश्चन किती मार्कांना असते तुमचे, 200 मार्क्स. ओके, हे झालं याच्याबद्दल. आता याला दिलेले आहेत किती, 100 मिनिटं. मग आता हे 100 मिनिटांचं कसं तेही मी तुम्हाला थोडंसं देऊन देतो. हे बघा, आता 100 मिनिटं दिले. महाराष्ट्र शासन आणि सामान्य प्रशासन यांच्या यादीमध्ये त्याचं काय केलं त्यांनी, गुणांच्या किमान जेवढं काही असेल बघा, गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी किती पर्सेंटेज आणणं गरजेचं आहे, तुम्हाला 45% मार्क आणणं अनिवार्य आहे. कुठल्या प्रत्येक भागामध्ये जो काही भाग असणार आहे, म्हणजे याच्यानुसार त्यांनी ते काय केलेलं त्याचं कॅल्क्युलेशन दिले 45%. ठीक आहे, मध्ये तर तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी आवश्यक आहे. हे खूप विद्यार्थ्यांना हे पण होतं की किती पर्सेंटेज आणायचं आहे, ते मॅन्डेटरी आहे. जसं बँकिंगचे एक्झाम तुम्ही पाहिले असतील, बँकिंगच्या एक्झाममध्ये कसं असं थोडंसं एक्झाम्पल देतो. हा जो पॅटर्न आहे ना, हा आपल्या BFC वाल्यांना का टफ वाटतं तेही सांगून देतो. बँकिंगच्या एक्झाममध्ये एक उदाहरण देतो, IBPSचं एक्झाम्पल. मॅथ असतं 35 क्वेश्चन, रिझनिंगचे असतात 35 क्वेश्चन आणि इंग्लिशचे असतात 30 क्वेश्चन. 35 किती झाले, 70 आणि 30 झाली इंग्लिशची, टोटल किती झाले, 100 क्वेश्चन. याच्यासाठी त्याचा टायमिंग काय असतो मित्रांनो माहिती आहे का, 20 मिनिट 20 मिनिट 20 मिनिट. मॅथला 20 मिनिट, रिझनिंगला 20 मिनिट आणि इंग्लिशला 20 मिनिट. 20 किती झाले, 60 मिनिट. हे झालं त्यांचं एक्झामचं स्वरूप. आता त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक सेक्शनमध्ये त्यांना कट ऑफ असतो. म्हणजे मॅथचा कट ऑफ ओपनवाल्यांसाठी जर 12 लागला, OBC वाल्यांसाठी तो 10 लागेल. रिझनिंगचा कट ऑफ ओपनवाल्यांसाठी जर ऑब्व्हियसली 15 लागला, तो OBC वाल्यांसाठी 13 लागेल. यांच्या कॅटेगरी वाईज त्याचा काय लागतो, सेक्शनल कट ऑफ लागतो. मग आपल्या याच्यामध्ये असंच आहे, तुम्हाला जो काही ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, D याच्यामध्ये तसं ते मार्कांचं शेपिंग केलेलं आहे. मग तुम्हाला ते याच्यामध्ये किती 45% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे तुम्हाला ते एक्झाममध्ये. ठीक आहे, मग ते पाहू आपण आता नेमकं काय असणार आहे. ग्रुप A, ग्रुप B हे थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता पहिले आपण ग्रुप A वर थोडंसं लक्ष देऊ. ग्रुप A, सगळ्यांना लक्ष द्या. ग्रुप A, आय होप सगळ्यांना दिसत असेल, आता झूम केलेलं आहे. हा पॅटर्न आतापर्यंत कोणीही पाहिला आहे का, नाही. हा पॅटर्न म्हणजे MPSCच काय कोणीच घेतला नाही आता पॅटर्न. हा पॅटर्न म्हणजे असं समजू शकतो आपल्यासाठी नवीन आहे, परंतु याला एवढंही घाबरायचं नाही, खूप सोपं आहे. फक्त काय होणार आहे,
सलग जो एक सब्जेक्ट राहिला असतं ना, म्हणजे 25 क्वेश्चन मराठीचे, 25 क्वेश्चन इंग्लिशचे, 25 क्वेश्चन बुद्धिमत्ता चाचणीचे आणि 25 क्वेश्चन सामान्य, असं असणार नाही. यांच्यामध्ये त्यांनी काय केले, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये डिवाइड करून दिलेलं आहे. मग ते कसे डिवाइड केले ते आपण आता पाहू. जर मराठी लँग्वेज आणि ग्रामर असेल, म्हणजे मराठी भाषा आणि व्याकरण असेल, मग याच्यात काय केलं त्यांनी, ग्रुप ए मध्ये याचे किती क्वेश्चन असतील, 6 क्वेश्चन असतील. इंग्लिशचे किती क्वेश्चन असतील, 6 क्वेश्चन असतील. 6 किती झाले, 12. आणि जनरल नॉलेजचे किती क्वेश्चन असतील, 6. 12 आणि 6 किती झाले, 18. आणि 7 क्वेश्चन कशाचे असतील, बुद्धिमत्ता चाचणीचे. किती क्वेश्चन असतील, 7. मग 18 आणि 6 टोटल क्वेश्चन किती झाले, 25 क्वेश्चन. हा तुमचा ग्रुप ए बनला. आता जोपर्यंत तुमचा ग्रुप ए कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही ग्रुप बी ला जाऊ शकत नाही. म्हणजेच त्यांनी ती कंडिशन पण ठेवलेली आहे, ग्रुप ए कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही ग्रुप बी ला जाऊ शकता. ओके, तो पर्टिक्युलर टाइम दिलाय त्याच्यासाठी. प्रत्येकाला 25-25 मिनिटं आहेत. 4 भाग आहेत. ग्रुप ए ला 25 मिनिटं, ग्रुप बी ला 25 मिनिटं, ग्रुप सी ला 25 मिनिटं आणि ग्रुप डी ला 25 मिनिटं. 25-25-25-25-25-100 असे हे 100 मिनिटं. कधी पॅटर्न पाहिला होता का हा? असा हा पॅटर्न मित्रांनो. याला आता थोडंसं प्रॉपरली आपण इंटर लक्ष द्या. हा बघा, म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन असतील, प्रश्नांची संख्या असेल किती, 25 क्वेश्चन. आणि त्याला बघा ग्रुप वाईज टायमिंग विभागानुसार वेळ किती दिला आहे, 100 मिनिटं. पण याला किती राहील, त्याला 25 मिनिटं राहील. ठीक आहे. सेम ग्रुप बी जर पाहिलं, 6 क्वेश्चन 6 क्वेश्चन 7 क्वेश्चन 6 क्वेश्चन, म्हणजे याला पण किती असतील, मग 25 मिनिटं असतील. सेम याला पण 6 क्वेश्चन 7 क्वेश्चन 6 क्वेश्चन 6 क्वेश्चन. बघा थोडंसं कुठे कुठे काय केलं बघा, तुम्ही एक ऑब्झर्व करू शकता. बघा आता ग्रुप बी मध्ये काय केलेलं आहे, याचे 6 आहेत मराठीचे. ओके, इंग्लिशचे किती आहेत, 6 आहेत. ओके, आणि जनरल नॉलेजचे किती करून टाकले, 7 क्वेश्चन केले. इथं पहिल्या ग्रुप ए मध्ये 7 क्वेश्चन कशाचे होते, बुद्धिमत्ता चाचणीचे. इथल्या याच्यात काय केलं त्यांनी, जनरल नॉलेजचे 7 क्वेश्चन केले आणि नंतर मग रिझनिंगचे 6 क्वेश्चन ठेवलेले. हे लक्षात ठेवा. ओके, आता ग्रुप सी पाहू आपण. ग्रुप सी मध्ये जर पाहिलं, मराठीचे 6 क्वेश्चन आहेत. ओके, आता इंग्लिशचे 7 क्वेश्चन केलेले आहेत. बघा ना, इथं पहिले 7 होते, इथं 7 झाले, इथं आता 7 झाले. समजते तुम्हाला रेशो? म्हणजे त्यांनी काय केलेलं, बॅलन्स केले. 25 क्वेश्चनला 3 सब्जेक्ट 6-6 मार्काचे असतील आणि 1 सब्जेक्ट कितीचा असेल, 7 मार्काचा असेल. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये सिंपल मी एक अनालिसिस देऊन दिले तुम्हाला. म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. करताना अभ्यास ओव्हरऑलच करायचा आहे, परंतु जो पेपर कंडक्ट केला जाईल तो ग्रुप ए, बी, सी, डी मध्ये अशा पद्धतीने कंडक्ट केला जाणार आहे. आपण लास्ट पाहू आता, जसं की ग्रुप डी पाहू. ग्रुप डी मध्ये बघा, इंग्लिश मराठीचे आता काय केले त्यांनी, 7 क्वेश्चन, नंतर याचे 6 क्वेश्चन, नंतर ऑब्विसली जनरल नॉलेजचे 6 क्वेश्चन आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 6 क्वेश्चन. तो 25 क्वेश्चन 25 मिनिटासाठी. ठीक आहे, या पद्धतीने हा तुमचा पॅटर्न असणार आहे. आय होप सर्वांना हा पॅटर्न समजलाय. याच्यात तुम्हाला काही शंका आहे तर विचारून घ्या. आता जे काही आपले सब्जेक्ट्स आहेत सर्वांना समजले आहेत. मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी, जे काही विषय नाहीत हे लक्षात घ्या. म्हणजे सरसकट नाही आहेत. म्हणजे बघा सिंपल सांगतो की आता ग्रुपमध्ये म्हणजे याचं काय, हा जो पॅटर्न आहे ही कशी आहे हे समजून घेऊ आपण. की मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता हे डायरेक्ट सलग राहणार नाही, हे काय असतील डिवाइड करू दिली. महाराष्ट्राचा इतिहास असं म्हणू शकतो, मी बोललो होतो मला जेवढा माझा अभ्यास आहे, आता 10-15 वर्षाचा आमचा एक्सपिरियन्स या फील्डमध्ये, आतापर्यंत असा पॅटर्न कुठल्याही एक्झामने लावलेला नाहीये. आणि हे का लावले, याच्या मागची एक ट्रान्सपरन्सी आहे. विद्यार्थ्यांचा कुठलाही मिसअंडरस्टँडिंग होणार नाही. जे म्हणतात ना, विद्यार्थी क्लेम करतात पैसे भरून बीएमसी मध्ये हे करून सिलेक्शन झालं, ह्या सर्व गोष्टी जे काही त्या एका सिस्टीमला ऐकावं लागतात, त्यांच्यामुळे त्यांनी काय केली, ही ट्रान्सपरन्सी आणलेली. पेपर फूट आता जे आपण ऐकतोय सध्या, मात्र 2-3 एक्झामचं झालं, या गोष्टी त्यांच्यावर कोणी क्लेम करायला नको, त्यांच्यावर कोणी ब्लेम करायला नको, म्हणून त्यांनी ही थोडी पारदर्शकता ठेवलेली. आपल्यासाठी हे थोडंसं कठीण वाटत असेल, पण तुम्ही ते 25 मिनिटांमध्ये रिलॅक्स करू शकतात. सिंपल एक उदाहरण देतो मी. कंबाईनची एक्झाम, लक्ष द्या सर, कंबाईनची एक्झाम 100 क्वेश्चन असतात. टायमिंग किती असतो त्याला, 1 तास असतो. 1 तास म्हणजे किती, 60 मिनिटं असतो. 60 मिनिटांमध्ये तुम्ही 100 क्वेश्चन सॉल्व्ह इझिली करतात, किंवा वाचून तरी होतात. 80 तरी क्वेश्चन होतात विथ ॲक्युरसी. मग इथं तुम्हाला 1 तासापेक्षा जास्त किती मिनिटं आहेत, 40 मिनिटं भेटतात. का नाही करू शकत? आणि याच्यात मॅथ नाही ना, टाइम लागतो मॅथला. रिझनिंगला एवढा टाइम लागत नाही. रिझनिंगमध्ये अर्धे तर तुमचे 2-4 क्वेश्चन तर नॉन व्हर्बलचे असतात, काही अल्फाबेट सिरीज, कोडिंग डिकोडिंगचे सिंपल क्वेश्चन असतात, ते इझिली येऊन जातात. आणि जे काही तुमचे 75 क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला काय करायचे, टिकच करायचे, सॉल्व्ह नाही करायचे तुम्हाला. म्हणजे इझिली ते होऊ शकतं, त्याला कुठलाही तुम्हाला टाइम लागणार नाही, बिंदास होऊ शकतं. आणि हा 25 मिनिटाचा आहे ना, हे बघा अजून एक कॅल्क्युलेशन देतो मी तुम्हाला, याचंच कॅल्क्युलेशन देतो. मला हे सांगा, 25 मिनिटांमध्ये 6 क्वेश्चन, हे 18 क्वेश्चन, सायंत्रिक 18 क्वेश्चन तुमचे विथिन 10 मिनिटांमध्ये होऊ शकतात. 18 क्वेश्चन 10 मिनिटं होऊ शकतात. मराठी, इंग्रजी आणि जनरल नॉलेज, सायंत्रिक 18. या 18 क्वेश्चनला माझं काय म्हणणं आहे, 10 मिनिटं लागतील.
उरला किती मिनिटं? 15 मिनिटं. बघा, प्रत्येक सेक्शनला जर 25 मिनिटं आहेत, 15 मिनिटांमध्ये तुम्ही रिझनिंगचे हे 7 क्वेश्चन इझिली करू शकता. प्रत्येक क्वेश्चनला 7 क्वेश्चनला एका क्वेश्चनला 2 मिनिटं दिलं तरी होऊ शकतं. बघायला गेलं तर आपले जे की कंबाईन किंवा राज्यसेवा किंवा आपण जे पाहतो कंबाईनचं पकडून घेऊ आपण, 100 क्वेश्चन 1 तास, एका क्वेश्चनला फक्त 36 सेकंद भेटतात. तुम्हाला इथं किती भेटतात? 2 मिनिटं एका पर्टिक्युलर क्वेश्चनसाठी भेटतात. म्हणजे तुम्ही हे भाग्य मानू शकता आणि इझिली ते होऊ शकतं पॉसिबल, असं मला म्हणायचंय. म्हणून प्लीज या पॅटर्नला घाबरू नका, हे इझिली तुमचं होऊ शकतं. ठीक आहे, चला हे झालं त्याच्याबद्दल. आता जे काही स्वरूप होतं मी जसं बोललो तुम्हाला, 25 प्रश्न 25 मिनिटं, 25 प्रश्न 25 मिनिटं, हे आय होप सर्वांना क्लिअर आहे. आता आपण थोडं पुढे जाऊ. हे जी काही तुमची एक्झाम कंडक्ट केली गेलेली आहे, हे BMC कुठल्या प्लॅटफॉर्मवर घेणार आहे? ऑनलाईन. आता याच्यामध्ये त्यांनी एक क्लॅरिटी दिली आहे, त्याचं जे आपलं नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये बघा काय त्यांनी मेन्शन केलं ते मी सांगत होतो. संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य काल मर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आलाय. म्हणजे काल मर्यादित म्हणजेच काय? वेळेत मर्यादित त्यांनी काय केलंय? रेस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे. मग हे का? परीक्षा प्रक्रियेदरम्यान, हे बघा वाक्य आहे का, परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची सुरक्षा आणि महत्व वाढवण्याच्या उपाय लागू करण्यात आले नाही. म्हणजे समजलं मी जे बोलतो होतो, जे स्टुडंट ब्लेम करतात ना, याच्यासाठी त्यांनी ही ट्रान्सपरन्सी त्यांच्याजवळ दिली, त्याच्या नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलं आहे. मी हे सर्व मेन जे पॉईंट आहेत एक्झाम पॅटर्न बद्दल, ते मी तुम्हाला हे नाही शिकवते आज की तुम्हाला फॉर्म कसं, मला तुम्हाला एक्झाम पॅटर्न बद्दल एकदाचा आजच्या पहिल्या सेशनमध्ये जर तुम्हाला एक्झाम पॅटर्नची क्लॅरिटी आली, तुम्ही त्या पद्धतीने प्रॉपर नियोजन करू शकता स्ट्रॅटेजी. उद्यापासून आपली मग लेक्चर स्टार्ट होतील. उद्या तुमचं मी मराठीचे लेक्चर लावणार आहे, मग ते तुम्हाला अपडेट रेग्युलर येत जाते तुमच्या ग्रुपला. तुमची रेकॉर्डिंग लेक्चरची तुम्हाला क्लॅरिटी दिली जाणार आहे. सर्व गोष्टींची कशी ट्रान्सपरन्सी असणार आहे, आपण पेपर कसे कंडक्ट करणार, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करू एंडिंगला. ठीक आहे, म्हणून ते प्रॉपरली होईल. आता जसं मी बोललो तुम्हाला, या परीक्षांमधील जे की ग्रुप A, B, C, D असल्यात त्याच्यात 25 प्रश्न असणार आहेत याबद्दल. आता उमेदवाराला दिलेला वेळ पूर्ण झाला. बघा हे वाक्य ऐका आता सर्वांनी, ज्या टायमिंग बद्दल मी तुम्हाला बोलत होतो. उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर, बघा 25 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आता हे थोडंसं रिपीट करतो, लक्ष द्या. 25 मिनिटाचा टायमिंग, 25 क्वेश्चन सॉल्व्ह केले, ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल मी ते बदल करू शकतो, बदल करू शकत नाही. एकदाच तुम्ही ते ऑब्व्हियसली सबमिट केलं, टिक केलं, त्याच्यात कुठलाही बदल करता येणार नाही. आता जसं OMR शीट असतं, काय विद्यार्थी काय करतात, जर ABCD पैकी A वरती गोल केलेलं आहे त्यांना वाटतं A माझं रॉंग आहे, B वर बी गोल करून येतात. पण आयोग त्या A ला ना B ला दोघांना देत नाही, डायरेक्ट तुमचा मार्क रिडअप होतो. इथं ऑनलाईनमध्ये बी तसं काही तुम्हाला करता येणार नाही. जे सिलेक्ट केलंय ते गेलं. म्हणजे जर तुम्ही त्या करून ठेवलेलं तर करा, पुन्हा बदल करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे समजा तुम्ही जेव्हा दुसऱ्या 25 मिनिटाला जाणार ना ग्रुप B ला, तुम्ही म्हणणार की मागचं मी थोडं बदल करू शकतो. एकदा तो सबमिट झाला ना, सबमिटवर क्लिक केलं नंतर बदल करता येणार नाही. पण सबमिटवर क्लिक केलं, कारण की काय असणार, सबमिट बटन असतं तिथं, त्याच्यावर ते तुमचं क्लिक केलं तर संपला विषय, त्याच्यानंतर बदल करता येणार नाही. कारण की तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या ग्रुप B वर चालले जाणार, डायरेक्ट सेक्शनच B ओपन होऊन जाणार. जसं बँकिंगमध्ये काय होतं, एकदाचा स्टुडंटचा मॅथ्सचा सेक्शन झाला, त्यांनी सबमिट केलं, डायरेक्ट त्यांचा रिझनिंगचा सेक्शन ओपन होतो. रिझनिंगचा सेक्शन क्लिअर झाला, लगेच त्यांचा तो पुढचा इंग्लिशचा सेक्शन ओपन होतो. अशा पद्धतीने त्यांनी ती एक्झाम राहते. मग आज तो पॅटर्न आहे ना, मी बोललो ना IBPSचा पॅटर्न प्रमाणे कंडक्ट करणारे TCS, पण पॅटर्न कोणाचा राहणार आहे? IBPSचा. हा सेक्शनल टायमिंग हा त्यांचा असतो. आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर, हे बघा आधीचा विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागातील प्रश्न आपोआप सुरू होतील. म्हणजे ऑब्व्हियसली जो पार्ट आहे A तो क्लिअर झाला, ऑटोमॅटिकली तुमचा काय होईल, पार्ट B ओपन होईल. क्लिअर आलं सर्वांना? हे प्रॉपरली पॉईंट्स लक्षात ठेवा. चला आता आपण पुढच्या पॉईंटवर जाऊ. उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो, हे बघा उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो, कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी म्हणजे चेंजेस करण्यासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो. त्यांनी तसं त्या काय केले असेल, मेन्शन केलं असेल. याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात. कुठला? जो तुमचा ग्रुप A त्याच्यामध्ये जे तुमचे काही असतील, ते काही क्वेश्चन राहिले असतील तुमचे किंवा टिक केले नसतील, ते तुम्ही त्या 25 मिनिटांमध्ये पाहू शकता. त्यांनी बघा ही पूर्ण क्लॅरिटी दिली आहे, चिन्हांकित. तुम्हाला दिसून जातं की हे तुमचा क्वेश्चन टिक झाला आहे की नाही, क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे की नाही, हे तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथं स्क्रीनवरती दिसतं. मग त्यानुसार त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला करायचं. क्लिअर आहे? आता लास्ट पॉईंट वाचा. पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन केले जाईल, हे लक्षात घेणे महत्वाचं आहे. त्याचं मूल्यांकन तर होणारच आहे. 25 पैकी तुम्ही किती क्वेश्चन केले मला स्वतःला पण दिसणार आहे आणि ते पण दिसणार आहे.
तुम्हाला स्वतःला ते लक्षात ठेवायचं आहे. इन फ्युचर जेव्हा तुम्ही तुमची काय क्वेश्चनचे आन्सर येतात की या एक्झामला असे क्वेश्चन चॅनले गेले, आता ते शिफ्टमध्ये कंडक्ट करणार ते असू शकतं किंवा ते एकाच वेळेस सर्वची करूनही शकतात. शिफ्टमध्ये येणार आणि कुठल्या शिफ्टला कसे क्वेश्चन आहे, मग आपल्याला एक कळून जातं की कुठल्या शिफ्टला कसे क्वेश्चन आहे, त्याचे आन्सर काय. मग तुम्ही जर ते लक्षात ठेवलं थोडीफार क्वेश्चन, तर तुम्हाला स्वतःची आन्सर की किंवा ते क्लिअर करता येईल की मला ए सेटमध्ये बरोबर आली, बी मध्ये माझी किती मार्क्स बरोबर आली, सी मध्ये माझी किती क्वेश्चन बरोबर आली, डी मध्ये माझी किती आली. हे थोडासा अंदाज घेण्यासाठी तुम्हाला ते येईल की पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन केले जाईल हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. तुम्ही ते करू शकता. आय होप पर्यंत ओके सर्वांना. प्रत्येक ग्रुपला काय का प्रत्येक ग्रुपला 25 वेळ दिला, त्यावेळेस तुम्हाला तो पूर्ण ग्रुप पूर्ण करायचा आहे. ओके, हे मी तुम्हाला डायरेक्ट देणार आहे. हा, प्रश्न रिव्ह्यू करायला संधी आहे. प्रश्न रिव्ह्यू करायला संधी, रिव्ह्यू पाहू शकता, परंतु मध्येच ते करायचं आहे. बघा, हे सर्व पीपीटी तुम्हाला टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला जर आता काही ऑनलाईन मध्ये काही गोष्टी कळत नसतील, ही पीपीटी जेव्हा तुमच्या ग्रुपवर टाकेल तर एक एक पॉईंट तुम्ही वाचू शकता. ओके, ज्यावेळी तुमचा ग्रुप ज्यावेळी तुमचा एक ग्रुप पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या पुढच्या ग्रुपकडे जाऊ शकता. ओके, हे बघा, हे पूर्ण वाक्य टू वाक्य मी काय केले क्लिअरली दिले. एका ग्रुपचा वेळ संपल्याशिवाय जाण्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या ग्रुपकडे जाता येत नाही. हे बघा, मी डिस्कस केलं होतं. एक ग्रुप क्लिअर केल्याशिवाय आपल्या दुसऱ्याकडे उडी मारता येईल का? आणि तर म्हणा माझं स्पीड खूप आहे, माझं टाइम मॅनेजमेंट खूप आहे. ओके, मी 10 मिनिटात पहिला ग्रुप ए उडून देईल आणि मला ग्रुप बी कडे उडी मारेल, असं पॉसिबल. तुम्हाला मिनिटावर नंतर तुम्हाला हे बघा, ही पूर्ण क्लॅरिटी दिली. प्रत्येक ग्रुप मध्ये आपण डिस्कस 4 सब्जेक्ट आहेत. ओके, म्हणजे काय सांगेल ना, ह्या सर्व जर तुम्हाला खरंच करायची पण पर्टिक्युलर 25 मिनिटं कमांड करायची, काय करावं लागेल सांगा बरं. वाक्य मेन्शन केले नाही, काय करावं लागेल? ऑब्विसली पेपर सॉल्व्ह करावं लागते. ओके, तुम्ही किती अभ्यास करणार, किती दुनियादारी करणार, किती काय करणार, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यासाठी आपल्याला सराव पण तेवढंच करावं लागेल त्या पर्टिक्युलर टायमिंग मध्ये. ठीक आहे, म्हणून याला आपल्याला वेळ द्यायचा आहे. ठीक आहे, आपण तसे पेपर कंडक्ट करू तुमचे सगळे. ओके, चला, आता आपण पॅटर्न पाहिला, टायमिंग पाहिलं, सर्व गोष्टींना कसं मॅनेज करायचं. बुद्धिमत्तेसाठी पण मी तुम्हाला एक सोल्युशन दिलं की विदिन 14 मिनिटं 15 मिनिटामध्ये तुमचं ते सेक्शन होतोय. आता याचं विषय कुठले आणि त्या विषयांमध्ये इंटरनल सब्जेक्ट काय ते आपण थोडंसं टॉपिक काय ते पाहू. पहिले मेन सर्वांचा आवडता विषय मराठी. ओके, मराठी व्याकरण अशी कुठलीच स्पर्धा परीक्षा नाही की ज्याच्यामध्ये मराठी नसतं. आणि स्पेशली सरळ सेवा म्हटलं तर याचं जर वेटेज जास्तच असतं. कंबाईन म्हटलं तर मेन्सला असतं, राज्यसेवा म्हटलं तर मेन्सला असतं. आपली BMC, तलाठी या एक्झामला ह्या पहिल्याच त्यांच्या सरळ सेवा म्हटलं तर त्याच्या पहिल्या एक्झाममध्येच मराठीचा रोल प्ले होऊन जातो. मग आता मराठी भाषामध्ये नेमकं काय असणार आहे ते सांगू देतो. 25 क्वेश्चन जर आहेत ना, त्या 25 क्वेश्चन मध्ये काय होणार आहे ते सांगतो. 25 मध्ये असं होणार आहे डिवायडेशन की 5 क्वेश्चन तुमचे हे पॅसेजचे असू शकतात. कशाचे असू शकतात? पॅसेजचे. आता उरे किती? 20. आता 20 क्वेश्चन मध्ये काय होणार आहे, भलेच त्यांनी ग्रुप A, B, C टाकले. ओके, एखाद्या ग्रुपमध्ये काय करते 6 क्वेश्चन ते पॅसेज विचारू शकता. ओके, किंवा 3 पण क्वेश्चन विचारू शकता, त्याच्यावर डिपेंड करतो. पण एक आपण अंदाज घ्यायचा. 5 क्वेश्चन जर त्यांनी कशाचे विचारले? पॅसेजचे. आता 20 क्वेश्चन मध्ये ते काय करू शकतात? 10 क्वेश्चन हे तुमचं शब्द संग्रहांवर विचारू शकतात. शब्द संग्रह, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. ओके, बाकी तुम्हाला सर्व शब्द माहितीच आहे. या शब्द संग्रहांवर कमांड पाहिजे. आणि 10 क्वेश्चन ते तुम्हाला कशावर विचारू शकतात? ग्रामरवरती, म्हणजेच व्याकरणवरती. अशा पद्धतीने तुमचं हे 25 क्वेश्चनचं जे मराठी 25 क्वेश्चनसाठी डेडिकेट केलेलं आहे त्याचं ते बाय प्रोग्रेशन करून तुमच्या पेपर बनवू शकतात. म्हणून तुम्हाला शब्दसंग्रहावर तोडच आहे. आणि त्यासाठी ऑब्व्हियसली सांगायची गरज नाही, महाराष्ट्रातील नामांकित पुस्तके जर तुम्हाला खरं मराठीवर कमांड करायची असेल, मोना वाळंबेचं यांचा 3 बुकचा जो सेट येतो, एक असतो पूर्ण व्याकरणचा पाठ, एक असतो शब्दसंग्रहांचा पाठ, आणि तिसरं असतं त्यांचं MCQ म्हणजेच ऑब्व्हियसली प्रश्नसंच असतो. हे 3चे 3 जर तुम्ही चांगले कमांड केले तर तुम्ही 25 पैकी 25 मार्क्स इझिली आणू शकता. म्हणजे ते आहेत ऑथर म्हणून मी तुम्हाला सांगून दिलं. आपल्याकडनं बी क्लास तर पण तुम्हाला BMCच्या सर्व PDF स्वरूपात नोट्स आम्ही प्रोव्हाइड करणार. ते मराठी असो, इंग्लिश असो, सर्व तुम्हाला इझिली काही ना काही अवेलेबल करून लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो आपण टीमवर. ओके, हे झालं याच्याकडं. आता काय काय अलंकारिक शब्द, क्रियापद, मराठी वर्णमाला, नाम, सर्वनाम, लिंग, विशेषण, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, प्रयोग, वाक्प्रचार, वचन, संधी, काळ, मन, हे मराठीचे हॉट टॉपिक आहेत. आता हे टॉपिक मी कसे कव्हर केले सांगून देतो. आतापर्यंत TCSने ज्या काही एक्झाम कंडक्ट केल्या, या मेन ज्या काही चॅप्टर्स आहेत ना, याच्यावर क्वेश्चन वारंवार विचारले गेले आहेत. त्या दृष्टिकोनातून हे कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने त्यांना काय करायचं, टार्गेट करायचं. आलं लक्षात? ओके, सो सेकंड सब्जेक्ट आहे आपला इंग्रजी.
आता इंग्रजी भाषा व व्याकरणचा जर आपण विचार केला, इंग्लिशमध्ये बघा ऑब्विसली जसं मी तुम्हाला बोलता बोलता मराठीमध्ये बोललो, एक असेल तुमचं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, त्याला आपण म्हणतो पॅसेज. सेम इंग्रजीमध्ये बघा रिडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल, सिनॉनिम्स अँटोनिम्स असतील, एरर डिटेक्शन असेल तुमचं, म्हणजे एखादं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये ग्रामॅटिकली काय मिस्टेक आहे, काय एरर आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचं असं असतं प्रॉपरली तो प्रॉपर पॅसेज किंवा त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो उतारा, तो वाचल्यानंतर आपल्याला किती येतंय हे तुम्हाला खूप मॅटर करतं आणि त्या पर्टिक्युलर टायमिंगमध्ये तो पॅसेज सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी काय करतात, सुरुवातीला पॅसेज वाचतात नंतर क्वेश्चन सॉल्व्ह करतात. काही विद्यार्थी काय करतात, पहिले क्वेश्चन वाचतात नंतर पॅसेज सॉल्व्ह करतात. तिसरी मेथड असते स्टुडंटची, एक क्वेश्चन वाचतात पॅसेजकडे जातात, दुसरा क्वेश्चन वाचतात पॅसेजकडे जातात. आता कोणाला काय सूट होतं त्याच्यानुसार तुम्ही ते तुम्हाला मॅच करा, एवढंच मी तुम्हाला सांगेल. पॅसेजबद्दल क्लॅरिटी दिली. बाकी हे तर काय आपले MCQ आहेत, त्याला तुम्ही ते इझिली टिक करून त्याच्याबद्दल तुम्ही ते करू शकता. क्लिअर? चाल. नेक्स्ट आहे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. ऑब्विसली सेंटेन्समध्ये काही ग्रॅमॅटिकली एअर्स आहेत तर ते आपल्याला इम्प्रूव्हमेंट करून तो शब्द काय येईल, दुसरा शब्द काय ते तुला मेन्शन केलं असतं. सेंटेन्स करेक्शन ऑब्विसली करेक्ट करायचं. पॅरा, आता हे पॅरा जंबल काय असतं, 5 स्टेटमेंट असतात. फॉर एक्झाम्पल ABCDE. आता यांना काय केलं असतं, त्यांनी शफलिंग केलं असतं. म्हणजे जिथं A यायला पाहिजे तिथं ऑब्विसली C दिलेला असतो, जिथं D यायला पाहिजे तिथं A दिलेला असतो. खाली वरती ते 5चे 5 स्टेटमेंट त्यांनी केलेले असतात. मग जर मी आता तुम्हाला विचारलं टेल मी अबाउट युअर सेल्फ, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तुमच्याबद्दल मला इंट्रोड्यूस करून द्या. मी जर हे तुम्हाला बोललो, सुरुवातीला तुम्ही कशी सुरुवात करणार कोण सांगेल? तुम्हाला सुरुवातीला तुमचं नाव सांगायचंय, बरोबर. नंतर तुम्ही कोण आहात ते सांगायचंय, तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय ते सांगायचंय, आणि मग ज्या कन्सर्नसाठी तुम्ही आलेले आहेत ऑब्विसली ते एक्सप्लेन करायचं. म्हणजे हे उदाहरण का घेतलं मी सांगतो पॅराजंबलचं, म्हणजे हे सर्व तुम्हाला कॉमन वाटायला पाहिजे. मग मी तुम्हाला इंटरनल टॉपिक पण थोडंसं एक्सप्लेन करतोय कारण की हा सिलेबसचा पार्ट आहे. ओके, मग या पॅराजंबलमध्ये काय असतं, एखादी स्टोरी दिलेली असते. ओके, एखादी घटना दिलेली असते. त्या घटनेला किंवा त्या स्टोरीला आपल्याला काय करायचं असतं, प्रॉपरली पहिला पॉईंट काही, दुसरा काही, तिसरा काही, चौथा काही, पाचवा काही, हे त्याने काय केलं असतं, शफल केलं असतं. मग त्याला आपल्याला प्रॉपरली मॅनेज करायचं असतं. अशा पद्धतीने हा पॅराजंबल असतो. आता फिल इन द ब्लँक्स, एक स्टेटमेंट आहे, एक गॅप आहे, 4 ऑप्शन असतील, त्याच्यापैकी कुठला सूट होईल, ग्रॅमॅटिकली असेल किंवा ऑब्विसली एक मोठा शब्द असेल जो तिथं गॅप पडतोय तो शब्द कसा आहे ते आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये टाकायचं असतं. क्लोज टेस्ट काय असतं, क्लोज टेस्टमध्ये एक पूर्ण पॅराग्राफ असतो आणि त्या पॅराग्राफमध्ये देखील अशा काही रिकाम्या जागा असतात, त्यापैकी 4 ते 5 रिकाम्या जागा असतील. त्या रिकाम्या जागांमध्ये आपल्याला काय करायचं असतो, शब्द टाकायचा असतो. त्याला क्लोज टेस्ट म्हटलं होतं. सोपं आहे, एवढं अवघड नसतं. क्लोज टेस्ट खूप सोपं असतं. तुम्ही जर प्रॉपरली त्याची प्रॅक्टिस केली आणि आपण प्रॅक्टिस करून बी घेणार तुमची, तर तुम्हाला ते पण इझी वाटेल. आणि हे आपण इंग्लिशचा सब्जेक्ट इंग्लिशमध्येच करून घेणार, हेही पहिले सांगून देतो. मराठीचा सब्जेक्ट मराठीमध्येच करून घेणार. ओके, म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला ती कॉन्फिडन्स येईल. ओके, नंतर पॅराग्राफ, सेंटेन्स कम्प्लिशन आणि इडियम्स, फ्रेजेस आणि ग्रामरचा पार्ट जो आपला व्याकरणाचा पार्ट आहे, अशा पद्धतीने तुम्हाला इंग्लिशमध्ये कमांड करायचे. खूप विद्यार्थ्यांचं जसं मॅथ हा क्लिअर फॅक्टर असतो तसा इंग्लिश देखील असतो. मराठी होऊन जातं, ती आपली मातृभाषा आहे म्हणून आपल्याला येतं, पण इंग्लिशसाठी विद्यार्थी घाबरतात. तर मित्रांनो, त्याच्यासाठीही तुम्हाला प्रॉपरली गाईड केलं जाईल आपल्या टीमतर्फे. तसेच फॅकल्टी, एक्सपिरियन्स फॅकल्टी या सर्व टॉपिक्सवर त्यांची ऑलरेडी कमांडिंग जे IBPS पॅटर्नला शिकवतात तेच फॅकल्टीला आपण तुम्हाला इंग्लिशचे लेक्चर लावणार आहे. त्यांच्याकडे खूप काही क्वेश्चनचा सर्व प्रश्न खूप आहे, ते तुम्हाला अवेलेबल करून देणार. मी बोलता बोललो हा पॅटर्न कसा घेतलेला आहे, IBPSच्या बेसिसवर घेतलेला आहे. आम्ही बी मेन्शन करता की IBPSच्या धर्तीवरती तुमचे पेपर राहतील. भलेच एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, TCS, परंतु ती क्वेश्चनची जी लेवल राहणार आहे तीच. पण प्रॅक्टिस करताना आपल्या TCSचे बी क्वेश्चन करायचे. मी आपल्या टेलिग्रामला माझ्याकडे आहेत खूप काही क्वेश्चन्स आहेत. ओके, 5000पेक्षाही क्वेश्चन आहेत. ती क्वेश्चनची PDF तुमच्याकडे पण असेल मे बी, ती क्वेश्चनची PDF टाकेल. कसे क्वेश्चन विचारले जातात ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, याला निगेटिव्ह मार्किंग मेन्शनच केली नाही पुढे, पण असेल नसेल त्यांनी अजून तशी क्लॅरिटी दिली नाही. पण तुम्ही जर फॉर्म पाहिला मित्रांनो, पूर्ण फॉर्ममध्ये पाहिला तर त्यांनी निगेटिव्ह मार्किंगबद्दल कुठेच काही मेन्शन नाही केलं आहे. म्हणून असं समजा की तुम्हाला सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करून येऊ शकता. आणि जर अशी क्लॅरिटी आली त्याच्यातर्फे ऑब्विसली हॉल तिकीट येईल ना तुमचं, हॉल तिकीटवर पण आपल्याला मेन्शन करून येतं. जसं आपलं कंबाईनचं किंवा MPSCचं हॉल तिकीट येतं माहिती तुम्हाला, हॉल तिकीटवर मेन्शन असतं की कशाला कितीला काय रे, ते पहिल्याच फ्रंट पेजवर असतं. तसं यांच्या बी फ्रंट पेजला आपल्याला दिसून जाईल काय असेल किंवा ती क्लॅरिटी होते. पण असं समजा की नाही आहे मोस्टली निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, ओके, आपल्या मेन सब्जेक्टवर आता आय होप सगळ्यांना मराठी आणि याची क्लॅरिटी आली. इंग्लिशची आता सामान्य ज्ञान काय, सामान्य ज्ञानमध्ये आपल्याला नॉट ओनली हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स याच्या व्यतिरिक्त काय काय असणार आहे ते पण सांगतो. करंट अफेअर असते मित्रांनो. आता करंट अफेअर म्हटलं तर मग खूप महत्वाचा विषय, याला स्पर्धा परीक्षेचा आत्मा म्हटला. कशाला? करंट अफेअरला. आणि जे चर्चेत असतं तेच परीक्षेत विचारलं जातं. मग या करंट अफेअरबद्दल जर सांगायचं म्हटलं
तर एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला 1 वर्षाचा करंट अफेअर येणं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला रिलायबल तर्फे 12 महिन्याचे 12 मासिक आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. आता एवढं 12 महिन्याचे करंट अफेअर आपण कव्हर नाही करू शकत, पण याच्यातले जे महत्त्वाचे करंट अफेअर्स असतील ना, ते आम्ही नक्की कव्हर करणार तुमचे. बाकी तुम्हाला तुमच्या लेवलला जेवढं वाचते, कारण की 2 महिने आपण 2 महिन्यामध्ये सिलेबस पडवू शकत नाही, पण एक प्रॉपर डायरेक्शन दाखवू शकतो तुम्हाला की नेमकं काय करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींना फोकस करायला पाहिजे. आता करंट अफेअर म्हटलं तर त्याच्यात महत्त्वाच्या नियुक्त्या असतात, महत्त्वाचे पुरस्कार असतात, राष्ट्रीय घडामोडी असतात, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतात आणि क्रीडा घडामोडी. 5-6 गोष्टी लिहून घ्या. मी बोलतो प्लीज लिहून घ्या की नेमकं करंट अफेअरमध्ये काय फोकस करायचं. एक पहिलं लिहा, स्पर्धा परीक्षेला काय होतं, याला चालू घडामोडीमध्ये स्पर्धा परीक्षेचा आत्मा. या इथूनच सुरुवात करतो मी तुम्हाला. ओके, मग आपण बाकीच्या सब्जेक्टकडे जाऊ. काय म्हटलं तर याला स्पर्धा परीक्षेचा आत्मा. दुसरी गोष्ट, जे चर्चेत ते परीक्षेत, जे चर्चेत ते परीक्षेत, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हॉट टॉपिक म्हणतो. हॉट टॉपिक काय म्हणतो त्याला, हॉट टॉपिक. इथपर्यंत ओके. आता चर्चेत काय, कोण सांगेल बरं मला. सध्या 2 ते 3 अशा घडामोडी जे चर्चेत आहेत. हसीना शेख, ओके, हसीना शेख आहेत त्यांनी राजीनामा दिला होता. ओके, ती एक न्यूज आहे. दुसरं काय, पॅरिस ऑलिम्पिक पाहिलं असेल तुम्ही सर्वांनी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्याला किती मेडल भेटली, पॅराऑलिम्पिकमध्ये आपल्याला किती भेटले आणि स्पेशली आपल्या महाराष्ट्रातील किती लोकांना भेटले, हे प्रॉपरली तुम्हाला ऑलिम्पिकबद्दल वाचून जायचं आहे. आता नुकतेच आपल्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तुम्हाला माहिती आहे की भारतरत्न पुरस्कार दिले गेले आणि ते भारतरत्न पुरस्कार एकूण 5 लोकांना दिले गेले यावर्षी. म्हणजे ते एक हॉट टॉपिक आहे तुमचा. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अजून पाहिलं याच्याबद्दल जे काही आपल्या नियुक्त्या झालेल्या आहेत, लडाखमध्ये अजून हे पाहू शकतो, लडाखमध्ये 5 जिल्ह्याची समावेश झाला. मग असे जे काही क्वेश्चन असतात हे आपल्याला एक्झामला लगेच विचारले जातात. म्हणून तुम्हाला ही जर एक्झाम ऑक्टोबरमध्ये, तो तुम्ही आता अभ्यास कसा करायचा तेही सांगून देतो. आणि ही ऑनलाईन एक्झाम आहे. जर ऑक्टोबर-नोव्हेंबर पकडून घेऊ आपण, तर तुम्हाला करंट अफेअर कुठल्या महिन्याचे असतील ते सांगून देतो. बँक जायचं, मागच्या 1 वर्षाचं करंट अफेअर असतं, परंतु त्याच्यात पण एक ट्रिक देतो, मागच्या 8 महिन्याचं परफेक्ट करा. म्हणजेच मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर खरंच जास्त वेळ नसेल सर आम्हाला शॉर्ट अँड सिम्पल सांगा. मित्रांनो, जानेवारीपासून तर डायरेक्ट ज्या काही डेट येईल ना आपली, त्या डेटच्या 10-15 दिवस अगोदरपर्यंत तुम्हाला सर्व करंट अफेअर करायचं. म्हणजे असं समजून घ्या, जानेवारी ते सप्टेंबर 100% करंट अफेअर कमांड पाहिजे तुम्हाला. सप्टेंबरचा हा महिना किती असतो आपला, 9वा महिना असतो. म्हणजे किती महिने झाले, जानेवारीपासून तर ऑब्व्हियसली सप्टेंबर, 9 महिने. 9 महिन्याचं करंट अफेअर इनफ आहे. तुम्ही मागे नका जा, मी सांगून देतो हक्काने. तुमचा टाइम पण वेस्ट नका करा, मागचं काहीच करू नका. एवढे 9 महिन्याचे करंट अफेअर करा. त्याच्यातली मी महत्त्वाची जी करंट अफेअर मी स्वतः करून घेऊ. माझं स्वतःचं दर महिन्याला चालू घडामोडीचं मासिक येतं, द ऑफिसर स्ट्राईक, आणि ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ते मोफत पद्धत विद्यार्थ्यांना तुम्हाला बी प्रोव्हाइड केले जाणार आहे. ओके, तर ते मासिक, त्याच्यामध्ये आपले जे की शेवटी 100 प्रश्न असतात, ते 100 प्रश्न मी जरी तुम्ही करून घेतले तरी तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्स आणू शकता. आणि त्याचा रेकॉर्ड आहे माझा. 15 क्वेश्चन जे कंबाईनला वगैरे विचारले जातात ना, त्या 15पैकी 13 ते 12 क्वेश्चन आपल्या मासिक मधले असतात. तुम्हाला ऑन रेकॉर्ड प्रूफ साईज मध्ये दाखवेल, माझ्याकडे त्याची पीपीटी पण आहे. म्हणून एवढं एकच ट्रस्ट ठेवा रिलायबलवर. बघा, तुम्ही जे क्लास जॉईन केला आहे तो रिलायबल आहे. रिलायबल अकॅडमी, या रिलायबल नावामध्येच एक ट्रस्ट आहे. फक्त एक बिलीव्ह ठेवा, पेशन्स बी ठेवा, कारण की कसं आहे, काही विद्यार्थी लगेच फंबल होतात, हे पाहिजे ते पाहिजे, सर्व गोष्टी भेटते. बघा, तुमचा ग्रुप क्रिएट झाला, सर्वांना ऍड केलं गेलं. मी काल पण एक रोज करंट अफेअर टाकतोय, सर्व आपल्या चॅनलच्या लिंक पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या. नंतर आज पण एक शेड्यूल टाकलं, लिंक टाकली, हळूहळू सर्व गोष्टी होतील. फक्त पेशन्स ठेवा. बाकी तुमच्या एक्सपेक्टेशन, तुम्ही जेवढी की अमाऊंट पेड केली आहे ना 999, त्याच्यात 10 पट तुम्हाला रिलायबल देणार आहे. फक्त तुमचा एक ट्रस्ट, तुमचा एक बिलीव्ह आणि एक ते म्हणतात ना पेशन्स, या 3 गोष्टी जर तुम्ही मेंटेन केल्या, तुम्हाला सर्वांची BMC एक्झाम इझिली क्रॅक होईल, एवढं मी शब्द देतो ॲज अ ऑनर म्हणून. खूप गोष्टी तुम्हाला आमच्या तर्फे भेटतील, फक्त एक थोडं पेशन्स ठेवावं लागतं. ठीक आहे, सर्वांसाठी भेट. चला, आता आपण पुन्हा आपल्या विषयावर येऊ, करंट अफेअर. मी तुम्हाला नाव लिहायला लावलं स्पर्धा परीक्षेचा आत्मा, आणि दुसरं नाव काय लिहायला लावलं तुम्हाला मी, जे चर्चेत ते परीक्षेला. त्याचं उदाहरण दिलं की काय काय चर्चेत. आता इंटरनल लिहा, नियुक्त्या विचारल्या जातील, लिहा नियुक्त्या. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, अपॉइंटमेंट, महत्वाच्या अपॉइंटमेंट. ओके, याच्यावर स्पेशल माझं एक लेक्चर आहे, त्याला A to Z स्ट्रॅटेजी म्हणतात. मी तुम्हाला माझी एक स्ट्रॅटेजी दे, ज्याला A to Z स्ट्रॅटेजी म्हणतात. ते A to Z स्ट्रॅटेजीमध्ये असते मित्रांनो, A म्हणजे अपॉइंटमेंट, A म्हणजे अवॉर्ड्स, A म्हणजे ॲग्रीमेंट, आणि A म्हणजे ॲब्रिव्हिएशन. ॲब्रिव्हिएशन म्हणजे फुल फॉर्म. B म्हणजे बुक्स, B म्हणजे बँकिंग, आणि B म्हणजे बिझनेस. C म्हणजे कॅपिटल, C म्हणजे करन्सी, C म्हणजे सेन्सस. हे ट्रेलर दिलं मी तुम्हाला. अशी A पासून तर Z पर्यंत तुम्हाला मी एक स्ट्रॅटेजी दी, जी पूर्ण महाराष्ट्रात कोणाकडेच नाहीये. जर असेल तर तुम्ही जी फीस पेड केली ती पण रिटर्न दे, आणि अकॅडमी तुमच्या नावावर करेल. जर स्ट्रॅटेजी कोणाकडे भेटली तर ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार, आणि त्या स्ट्रॅटेजीच्या बाहेर काही जात. ओके, त्याला म्हणतात A to Z स्ट्रॅटेजी. त्या स्ट्रॅटेजीमध्ये खूप काही गोष्टी मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. ठीक आहे. सो आता सध्या काय काय लिहिलं तुम्ही, नियुक्ती लिहिली, महत्वाचे पुरस्कार लिहिले. तिसरा पॉईंट घ्या, महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी, म्हणजे राज्य घडामोडी त्याला बोलू शकतो.
महाराष्ट्रातील घडामोडी. राष्ट्रीय घडामोडी, चौथा पॉईंट घ्या, राष्ट्रीय घडामोडी. आंतरराष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी. नंतर घ्या क्रीडा घडामोडी, क्रीडा घडामोडी. नंतर घ्या आर्थिक घडामोडी. म्हणजे जे फोकस टॉपिक आहेत ना, हे जरी तुम्ही केले ना तरी खूप आहे. क्रीडा घडामोडी आहे ना. आणि इंटरनल आपण त्या प्रत्येक टॉपिकशी निगडीत मी तुमचे करंट कव्हर करून घेणार आहे. मस्त वन लाईनर तुम्हाला पूर्ण. हा आता आले आपण क्रीडा घडामोडी. नंतर काय बोललो मी तुम्हाला, आर्थिक घडामोडी. 100च्या 100 क्वेश्चन कसे अटेम्प्ट होतील यासाठी आपण पूर्ण स्ट्रॅटेजी देणार आहेत तुम्हाला. हा आता इथपर्यंत आले. नंतर घ्या भारतातील पहिले व महाराष्ट्रातील पहिले, हे वाक्य नक्की लिहा. भारतातील पहिले आणि त्याच्या खाली घ्या महाराष्ट्रातील पहिले. म्हणजे भारतातील पहिलं काय, जर क्वेश्चन विचारला मी तुम्हाला, सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ भारतातील पहिल्या कुठल्या राज्यात बनलंय, कोणी बनवलंय आणि कुठलंय, कोण सांगेल बरं? माहिती? कोचीन विमानतळ. कुठलं आहे? कोचीन विमानतळ. ओके. इंटरनेट बँकिंग देणारं, ओके, इंटरनेट बँकिंग देणारं म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये इंटरनेट बँकिंग पहिलं राज्य आहे भारतातील केरळ. म्हणजे अशा काही प्रत्येक राज्याचं. आता सेंद्रिय शेती तुम्हाला माहिती आहे, भारतातील पहिलं राज्य कुठले, कोण सांगेल? सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग, त्याला रेकॉर्ड भेटलं सिक्कीम. व्हेरी गुड मॅडम. म्हणजे याला म्हणतात भारतातील पहिलं. असे आता महाराष्ट्रातील पहिलं तुम्हाला माहिती आहे, लोकायुक्त कायदा, लोकपाल माहिती आहे ना, लोकायुक्त आणि लोकपाल हे लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कुठलं आहे, कोण सांगेल? लोकायुक्त किंवा लोकपाल हा कायदा लागू करणारं, लोकपाल लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कुठलं? आणि हे वन लाईनर क्वेश्चन असतात ना, तुमची पूर्ण एक्झाम वन लाईनर आहे, तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनच नाही आहे, म्हणून खूप लकी आहेत तुम्ही. लोकपाल लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कुठलं आहे? महाराष्ट्र. म्हणजे मी तुम्हाला काय बोललो, भारतातील पहिलं, महाराष्ट्रातील पहिलं. महाराष्ट्रामध्ये विभागात ते आपण पाहतो ना, या राज्याने हे केलं ते. हा अजून एक घ्या, नावांमध्ये बदल, नावांमध्ये बदल. जसं आपल्या औरंगाबादचं नवीन नाव झालं छत्रपती संभाजीनगर. ओके, फॉर एक्झाम्पल याला म्हणतात नावांमध्ये बदल. त्या नावांमध्ये बदल मी तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेत करंट अफेअरमध्ये. जे काही मी मागच्या तुमच्या ऑनलाईन जे काही एक्झाम कडनं केल्या त्याची सर्व अनालिसिस केलेली आहे आणि त्याच्यावर मी तुम्हाला क्वेश्चन सांगतोय. तुम्हाला माहिती आहे, काल SSCची एक्झाम झाली, CGLची. क्वेश्चन काय होता, किती सिंपल क्वेश्चन होता. तामिळनाडूचे CM कोण, PCCAचे हेडक्वार्टर कुठे? आता तामिळनाडूचे CM कोण सांगा बरं तुमच्याकडे. मी तुम्हाला आज टास्क पण देणार आहे, मला त्या टास्क कम्प्लीट पाहिजे. रिलायबल अशी अकॅडमी जी तुमच्याकडनं करून घेईल. आणि जर तुमची इच्छा असेल खरंच त्याच्यासाठी अँसरेबल राहणार असणार तर मग आपण घेणार. करून घेऊ का नको तुमच्याकडनं सांगा मला. म्हणजे मी तुम्हाला डेली कुठे ना कुठे सायमल्टेनियसली टास्क देणार आहे साईड बाय साईड. हा कालचा एक्झामचा क्वेश्चन आहे. ऑनलाईन एक्झाममध्ये वन लाईनर असे क्वेश्चन असतात. तर तुम्हाला टास्क आताच सांगून देतो किंवा नाही तर जाऊ द्या, आपलं हे पाहून घेऊ, मी एंडिंगला टास्क देईल सर्व. इकडे या. आता नॅशनल करंट अफेअरची थोडीशी आयडिया आली असेल. आता इंटरनॅशनल जे आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत, मग बांगलादेश, जसं ते एक सर बोलले आपले की सर बांगलादेशची न्यूज आहे, बरोबर आहे. बांगलादेशमध्ये काय चाललं, रशिया युक्रेनचा वार चालू होतं, त्याच्यामध्ये काय, तालिबान अफगाणिस्तानचं काय चालू होतं. आता अजून अमेरिकेने काही नवीन पॉलिसी आणलेल्या असतात. नवीन जे पण कुठल्या देशामध्ये चालू आहे त्याच्याबद्दल थोड्याफार इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असलं हे झालं बघा. म्हणून याला आपण म्हटलं नॅशनल, इंटरनॅशनल, नंतर काय स्टेट. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय, आता महाराष्ट्राचं इलेक्शन आहे. तुमची एक्झाम जर इलेक्शन नंतर ठेवली DMCची तर मग तुम्हाला इलेक्शन बद्दल सर्व माहित पाहिजे. कुठल्या जागा किती, काय आहे चालू, पहिलं सरकार काय होतं, कोण आहे, सर्व मुख्यमंत्रीपासून तर सर्व गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नॅशनल लेवलला तुम्हाला आपले जे काही कॅबिनेट मिनिस्ट्री असतात तेही माहित असणं गरजेचं आहे. थोडंसं मी कॅबिनेट मिनिस्ट्रीबद्दल विचारतो. आपले सध्याचे एज्युकेशन मिनिस्टर काय, तुम्ही आता एज्युकेशन सेक्टरची एक्झाम देणार आहे, एज्युकेशन मिनिस्टर कोण सांगा मला. ॲज अ अपॉइंटमेंट म्हणून एक क्वेश्चन विचारला. एज्युकेशन मिनिस्टर, तुम्हाला होम मिनिस्टर माहिती आहे, तुम्हाला रेल्वे मिनिस्टर माहिती आहे, तुम्हाला आपले काय म्हणतात ते डिफेन्स मिनिस्टर माहिती आहे, तुम्हाला फायनान्स मिनिस्टर चांगले माहिती आहे, पण तुम्हाला एज्युकेशन मिनिस्टर लक्षात ठेवता येत. धर्मेंद्र हे परफेक्ट आन्सर आहे. बाकी होम मिनिस्टर माहिती आहेत, अमित शाह, निर्मला सीतारामन आपल्या फायनान्स मिनिस्टर, राजनाथ सिंह आपले हे डिफेन्स मिनिस्टर, तसं एज्युकेशन मिनिस्टर लक्षात ठेवायचं आहे. ओके, चल पुढे जाऊ. आता नंतर जे क्वेश्चन असणार आहे तुम्हाला हिस्ट्रीचं. आता हिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला फक्त मॉडर्न आणि काय असणार आहे माहिती आहे का, मॉडर्न आणि आपलं महाराष्ट्राचं हिस्ट्री असणार आहे. कारण की ती BMCची एक्झाम आहे, ती ऑब्विसली सरळ सेवा लेवलची एक्झाम आहे. तुम्हाला एवढा अँसियंट मिडायवलची क्वेश्चन एवढे विचारणार नाही ते. ओके. जॉग्राफीमध्ये मी तुम्ही मोस्टली फोकस करा आपल्या महाराष्ट्राचं जॉग्राफी आणि आपल्या भारताचं जॉग्राफी लिहून घ्या. हिस्ट्रीमध्ये काय, मॉडर्न आणि ऑब्विसली काय महाराष्ट्राचं हिस्ट्री. मग महाराष्ट्राचं हिस्ट्री म्हटलं तर त्याच्यात सर्व महाराष्ट्राच्या इतिहासाचा काळ आणि समाज सुधार ते पण लिहून घ्या. महाराष्ट्र इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आणि समाज सुधार हे 3 गोष्टी नक्की लिहा. समाज सुधारावर क्वेश्चन तर फिक्स राहणार आहेत तुम्हाला. हिस्ट्रीमध्ये हे 3 डिवायडेशन करून दिलं. आज थोडीशी सिलेबसची क्लॅरिटी आली मित्रांनो तुम्हाला. मग पुढचे लेक्चर्स मग तुम्हाला ते फ्लोमध्ये चालतील बरोबर. समाज सुधार
ऑब्व्हियसली बाबासाहेब आंबेडकर, राजाराम मोहन राय, सर्व आपले महर्षी धोंडो केशव परेख यांच्याबद्दल मी त्यांच्या कामच्या तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यांची धर्मरेडी चॅनल, त्यांची पुस्तकं, त्यांचं काय महत्वाचा रोल, ते सर्व गोष्टी आपल्याला समजतात म्हणून विचारणार. जॉग्राफी, महाराष्ट्र जॉग्राफी आणि काय इंडियन जॉग्राफी. ठीक आहे. नंतर जर आपण पुढे पाहिलं आपला मेन सब्जेक्ट पॉलिटी. पॉलिटी याच्यामध्ये मी तुम्हाला पंचायत राजची क्वेश्चन असते. पॉलिटीमध्ये लिहिताना लिहून घ्या राज्यघटना आणि पंचायत राज दोघांवर क्वेश्चन फिक्स असते, कारण की बीएमसीची एक्झाम आहे. पंचायत राज म्हटलं तर थोडासा त्यांचा पाठ आलाच, त्यांना ते विचारावं लागेल त्याच्यावर. म्हणून राज्यघटना आणि पंचायत राज प्रॉपरली मेन्शन करा. आणि मी तुम्हाला पॉलिटीसाठी स्पेशल आपल्याकडे जे 2 गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत त्यांचे लेक्चर लावणार आहे. एक STI ऑफिसर आहे, ओके, किशोर निकम सर, आणि एक नागेंद्र गिरी सर जे ऑलरेडी हायकोर्टमध्ये, यांचे लेक्चर मी तुम्हाला लावणार आहे. म्हणून तुम्हाला पॉलिटीची चांगली कमांड देणार. ओके. आणि मराठीसाठी आपले मयेकर सर, ओके, भास्कर मयेकर सर. तुम्ही त्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल यांनी कुठल्या तरी मोहीमध्ये मराठी याच्यामध्ये काम केलं आणि खूप फेमस आहे. त्यांचं लेक्चर उद्या ऐकल्यानंतरच तुम्ही मला त्याचे रिव्ह्यू देणार काय असणार ते. ठीक आहे. चला, नंतर लिटरेचर. लिटरेचरवरही तुम्हाला क्वेश्चन चेंज राहते. त्याला आपण म्हणतो साहित्य. साहित्यावर आधारित काय काय झालेले आहे, ग्रंथ संपदा, हे साहित्यावर आधारित क्वेश्चन असते. ऑल या सब्जेक्टची क्लॅरिटी आणि सर्वांना. आता नेक्स्ट सब्जेक्ट आहे तुमचा इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स हा जो विषय, याला आपल्याला इकॉनॉमिक म्हणून जो की आपला अभ्यास आहे तो तर करायचाच आहे, पण त्याला थोडा करंट टच बी द्यायचा. मग करंट टच कसा, योजना लिहा. इकॉनॉमिक्समध्ये लिहिताना योजना लिहा. योजनावर क्वेश्चन. आता तुमची लाडकी बहीण योजना तर खूप ट्रेंडिंगवर चालू आहे सर्वांना, त्याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो. मग त्याच्यात लाडकी बहीण योजना आला, मग फंड आला ना, मग तो कुशालचा पाठ झाला, इकॉनॉमिक्सचा झाला. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अजून पण त्याच्यावर क्वेश्चन विचारला होता. अटल पेन्शन योजना, सर्व जे काही नवीन नवीन योजना येतील सर्व योजना करून ठेवा. आणि हा इकॉनॉमिक्सचाच पार्ट असतो, कारण की तो फंड त्या पर्टिक्युलर स्कीमसाठी अलोकेट केला जातो, मग त्याला तशामधून कन्सिडर करा. मग इकॉनॉमीमध्ये अजून नेमकं काय करायचं, तुमचं ते राष्ट्रीय उत्पन्न, अर्थव्यवस्थेचे प्रकार, हा तो सिलेबस झालाच. पण बजेट, जे करंट हॉट टॉपिक येतात ते सांगतो मी तुम्हाला. बजेट लिहून घ्या. अर्थसंकल्पाबरोबर तुम्हाला मग आता आपला जो फेब्रुवारीमध्ये जो बजेट रिलीज झालेला आहे तोच तुम्हाला वाचून जायचा आहे 2024चा. हां, आणि महाराष्ट्राचा बी अर्थसंकल्प तुम्हाला वाचून जायचं आहे. बजेट दोघं लिहून टाका. त्या बजेटवर क्वेश्चन असतील तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये. आणि काय बोललो दुसरं तुम्हाला मी याच्याबद्दल, योजनांबद्दल, ज्या काही स्पेशली महाराष्ट्राची निगडीत बी योजना करा आणि ज्या काही भारताची असतील त्या 2024च्या योजनांची बी तुम्हाला मी सर्व माझ्याकडे जेवढ्या काही योजना आहेत ते आता तुमच्या ग्रुपला मी अजून ऍक्टिव्ह करेल. आता कसं बॅच चालू झाले होते, तुम्हाला वाटेल सर ग्रुपला टाकतायत काय टाकतायत, पण आज त्या गोष्टींची क्लॅरिटी बी दिली. माझ्याकडे जेवढं कॉन्टेंट आहे मी तुम्हाला आपल्या त्या ग्रुपवरती ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावर टाकण्याचा प्रयत्न करेल. तुमच्याकडे पण जे काही माहिती भेटत जाईल तुम्ही त्या ग्रुपवरती शेअर करू शकता. फक्त ते हॅपी बर्थडे वगैरे ते तर चालणार नाही. आपला ऑफिशियल ग्रुप आहे, फक्त एवढंच राहील, एक नॉलेज शेअरिंग आपल्याला करायचंय. त्या ग्रुपवरती फक्त तुम्हाला जे अभ्यासाचं वाटत असेल कुठल्याही अकॅडमीचं नका टाका, तिथे लिंक वगैरे कोणाचं चालणार नाही. कॉन्टेंट टाका, PDF असेल PDF टाका. म्हणून याला आपल्याला एक अभ्यास साहित्य म्हणून तुमच्या या बॅचमध्ये जेवढे बी स्टुडंट जॉईन आहेत या विद्यार्थी कसे पास होतील ते आमचंही टार्गेट राहील आणि तुमचं बी एक टार्गेट राहील. यानुसार आपण ते नॉलेज शेअर करू. क्लिअर. पुढे येऊ आता आपण. नंतरचा पार्ट असेल तुमचा कल्चर. कल्चर म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच्यावर जसं आपण आर्ट आणि कल्चर बोलतो तसं कल्चरचं जे काही संस्कृती असेल त्याच्यावर क्वेश्चन असतील. कॉम्प्युटर नॉलेज असेल, कॉम्प्युटरचे 2 ते 3च क्वेश्चन असतील, जास्त नसतात. ओके. स्पोर्ट्स जे मी बोललो तुम्हाला, क्रीडा घडामोडी ते करायचं. जे आपल्याला सायन्स अँड टेक, आता सायन्स अँड टेक म्हणजे जसं एवढं तुम्हाला नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी एवढा अभ्यास नाही करायचा. ज्या काही करंट टचमध्ये सायन्सशी निगडीत, आता जसं नासाचं काय चालू आहे, इस्रोचं काय चालू आहे, सुनीता विल्यम्स तुम्हाला माहिती आहे त्या अटकल्या होत्या, त्यांना बाहेर काढण्यासाठी काय आहे, या सगळ्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला न्यूजमध्ये दिसत असतील सायन्स अँड टेकशी रिलेटेड, ते तुम्हाला ॲज अ करंट म्हणून करायचं. क्लिअर. हां. नंतर असणार आहे तुमचं मेक डिफेन्स. ओके. डिफेन्स म्हणजेच डिफेन्स म्हटलं तर संरक्षण आलं. डिफेन्स जसं मी बोललो तुम्हाला, डिफेन्स मिनिस्टर कोण आपले राजनाथ सिंग. मग डिफेन्स म्हटलं तर त्याच्यात अजून एक पोस्ट येते, CDS येतं. कोण सांगेल मला CDSचा फुल फॉर्म? CDS भारतातील एक नवीन पोस्ट निर्माण झाली होती. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या 3 दलांच्या वरती एक सर्वोच्च पद हे निर्माण केलं गेलं होतं. एक पोस्ट निर्माण केली गेली, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. लिहून घ्या सर्वांनी. डिफेन्स मधलं जर तुम्हाला एक नॉलेजसाठी देतोय मित्रांनो, आला विषय मी प्रत्येक घटक तुम्हाला एक्सप्लेन करतोय, कारण तुमचा अभ्यास तसा पाहिजे मला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ याला संरक्षण प्रमुख म्हणतात. आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये कुठलंही कोऑर्डिनेशन नव्हतं. प्रत्येक दलाला असं वाटायचं आम्हीच म्हणजे ऑब्व्हियसली सर्वोच्च आहेत, आम्हीच म्हणजे बाप आहे. म्हणजे आर्मीवाले आपले चालायचे, नेव्हीवाले आपले, आणि हवाई दलावर होते ते हवेतच राहतात. ओके. म्हणून त्या तिघांवरती कंट्रोल, तिघांवरती हे डिसिजन मेकर पाहिजे.
म्हणून एक पद बनवलं गेलं CDS, जे 2020ला इम्प्लिमेंट केले. आणि भारताला सगळ्यात पहिले CDS लाभले होते, ज्यांचं नाव होतं बिपिन रावत. काय नाव होतं त्यांचं? बिपिन रावत. आणि या बिपिन रावत सरांबद्दल तुम्ही ऐकलं पण असेल. हे त्याच्या अगोदर जेव्हा CDSचा चार्ज त्यांनी घेतला त्याच्या अगोदर ते ऑलरेडी आर्मीचे प्रमुख होते 30 सण. ओके, आणि ते खूप एक्सपिरियन्स होते. मग तो एक्सपिरियन्सनुसार त्यांना CDSची पोस्ट दिली होती. आणि CDSची पोस्ट दिल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला माहित असेल, ते पदावर असताना त्यांचा हेलिकॉप्टर ॲक्सिडेंट झाला. ते, त्याची पत्नी आणि इतर सहकारी अशा 7 लोकांचं हेलिकॉप्टर ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं. कोणीही ऑब्व्हियसली वाचलं नव्हतं. सो मग तेव्हा ते भारताचे जे पहिले होते ते त्यांचं तो मग त्याच्या जागेवरती नंतर जे दुसरे ते बसवले गेले. अशा पद्धतीने हे CDS पद खूप महत्त्वाचं होतं, चर्चेत होतं. थोडं त्याच्याबद्दल तुम्ही नॉलेज ठेवा. मग नंतर आर्मीचे चीफ कोण आहेत सध्या, नेव्हीचे चीफ कोण आहेत, एअरफोर्सचे चीफ कोण आहेत, हेही तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे जे मत CRPF काय, SSB काय, म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही डिफेन्समध्ये काय काय येतं. DRDO पण येऊन जातं, कारण की ते पण एक आहे, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. SSB सशस्त्र सीमा बल, CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, आणि नंतर एक असतं CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, ITBP इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस. अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. जेव्हा मी तुम्हाला हे स्पेशली करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी देईल तेव्हा मी तुम्हाला हे सर्व लिहून देणार आहे. म्हणून आज जस्ट आपण एक ओरिएंटेशन घेतोय की तुम्हाला काय करायला पाहिजे काय नाही हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा घटक काय दिसतोय बोर्डवरती? फेमस पर्सनॅलिटीज. याला मराठीमध्ये काय म्हणू शकतात, कोण सांगेल मला? फेमस पर्सनॅलिटीला म्हणतात चर्चेतील व्यक्ती. या चर्चेतील व्यक्तींबद्दल तुम्हाला माहित पाहिजे. ओके, चर्चेतील व्यक्ती किंवा स्लॅश करून घ्या व्यक्ती विशेष. काय म्हणतात त्याला? व्यक्ती विशेष. आता जसं मनू भाकर नाव ऐकलं असेल, शीतल देवी नाव ऐकलं असेल तुम्ही, बरोबर? जसं नीरज चोप्रा ऐकलं असेल. हे जे प्लेयर्स आहेत यांचं आपण न्यूजमध्ये आता ऐकलं. ऑलिम्पिक झालं, पॅराऑलिम्पिक झालं. ओके, हे कुठे ना कुठे चर्चेत होते. ओके, मग त्याबद्दल आपल्याला लगेच त्याच्या हे पाहिजे. सुनीता विल्यम्स चर्चेत होत्या. आता जसं बांगलादेशच्या PM शेख हसीना चर्चेत होत्या. आपल्या US चे जे काही व्हाईस प्रेसिडेंट आहे, प्रेसिडेंट तर सरांना माहीत असतील जॉय बायडन, पण ज्या व्हाईस प्रेसिडेंट आहे कमला हॅरिस, या आपल्या भारतीय वंशाच्या. मग या अशा युनिक जे लोक असतात ना मित्रांनो, त्यांच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे. अशोक श्रॉफ यांना आता मागे पुरस्कार भेटला, अमिताभ बच्चन यांना पुरस्कार भेटला, ज्या काही व्यक्तींना पुरस्कार भेटला असतो त्यांच्याबद्दल आपल्याला विचारलं. आता मागे 66वे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दिले गेलं, त्याच्यामधला कोणी जरी असेल त्याच्याबद्दल आपल्याला विचारलं होतं. अशा पद्धतीने प्लीज या फेमस पर्सनॅलिटीला बॉयकॉट करू नका. याच्यावर तुमचा परफेक्ट अभ्यास पाहिजे. आता परफेक्ट अभ्यास म्हणजे काय? जी पण इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीबद्दल दिसेल आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. करंट अफेअर जर कमांड करायची असेल तर नोटबुकमध्ये नोट डाऊन करणं गरजेचं आहे. सामान्य ज्ञान दिले त्यांनी, GS दिले, जनरल स्टडीने दिले, सामान्य हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्सचे प्रत्येकाचे कसे 3-3, 4-4 क्वेश्चन असणार आहेत. तुम्हाला एवढे 10-10, 15-15 क्वेश्चन आहेत मित्रांनो, फक्त 3-3, 4-4 क्वेश्चन असणार आहे. म्हणजे जर सब्जेक्ट वाईज पाहिलं तर मी बोलतो, जरी ते आपल्या ग्रुप ABCD मध्ये ते आहे 6-6-7, एका ठिकाणी 6 असतील, एका ठिकाणी 6-6-6, 3 ठिकाणी 6-6 राहतील, आणि एका ठिकाणी किती असतील त्याचे क्वेश्चन 7. म्हणजे अशा पद्धतीने 25 क्वेश्चन असतील. मग या 25 क्वेश्चन मध्ये जर आपण पाहिलं तर डिवायडेशन करून देतो मी तुम्हाला. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स, सायन्स, इको, आणि आपण करंट अफेअर आणि एक घटक घेऊ स्टॅटिक GK. लक्ष द्या सर्वांनी. हे काय, जर हिस्ट्रीचे आपले त्यांनी 3 क्वेश्चन चारले, जिओग्राफीचे 3 क्वेश्चन चारले, पॉलिटिक्सचे 3 क्वेश्चन चारले, सायन्सचे 3 क्वेश्चन चारले, इकॉनॉमीचे 3 क्वेश्चन चारले. 3-5 किती झाले? 15. ओके, 3-5 किती झाले? 15. याच्या करंट अफेअरचे जर क्वेश्चन विचारले त्यांनी ते किती विचारू शकतात? ऑब्व्हियसली याच्यामध्ये जर त्यांनी पाहिले तर त्याचे 5 ते 6 क्वेश्चन ते विचारू शकतात, 5 किंवा 6. आणि मग जरी स्ट्रॅटेजी विचारलं ते पण 4 ते 5 क्वेश्चन विचारू शकतात. एक तर मग याचं 6 आणि 4 10 होऊन जातं, याचे 5 आणि 5 10 होऊन जातं. हे तर आपले पत्र आहेतच. म्हणजे तुम्हाला 10 मार्काचं वेटेज स्टॅटिक GK आणि करंट अफेअर्स राहणार आहे. आणि बाकी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्सचे 2-2, 3-3 क्वेश्चन. मी म्हणणार नाही की फिक्स 3च क्वेश्चन असतील, याच्यात 19-20 राहील. जर याचे 2 विचारले तर ऑब्व्हियसली याचे 3 असतील, याच्यात 3 विचारले त्याचे 4 पण असू शकतात. म्हणजे बॅलन्स ठेवताना एवढं करा की आपल्याला 3 ते 4 क्वेश्चन, मिनिमम 2, मॅक्झिमम 4 क्वेश्चन एका विषयाचे विचारले जाणार आहेत. आणि त्यासोबत आपल्याला करंट अफेअर आणि काय स्टॅटिक GKवर थोडीच भर द्यावा लागणार आहे. आता स्टॅटिक GK काय, मला हा क्वेश्चन आला असेल त्या जाण्या अगोदर पहिले आवाज क्लिअर करू, मला तर स्टॅटिक GK एक्सप्लेन करणार आहे. आता फेमस पर्सनॅलिटीज क्लिअर केलं मी. थोडासा जो काही GSचा पार्ट आहे जो आपण डिस्कस करू दे केव्हाचा, कारण मोठा पार्ट आहे. मराठी सरांना माहिती आहे, लहानपणापासून तुम्ही शिकलेले आहे. इंग्लिश आहे त्याच्यात जसा टाइम लागला का आपल्याला, पण हा GS खूप महत्वाचा असतो. वाटतं ना छोटे GS 2च शब्द आहेत, परंतु त्याच्यामध्ये खूप आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स, सायन्स एवढं सामान्य ज्ञान आपल्याला करायचं आहे. आणि एवढं वाचण्यासाठी आपल्याला किती करावं लागेल हेही तुम्हाला माहिती आहे. म्हणून त्याला थोडंसं इलॅबोरेट करून एक्सप्लेन करतोय. आता आपण डिस्कस करू अवॉर्ड्सबद्दल.
कालची एक्झाम झाली, त्याच्यामध्ये मी अवॉर्डचा एक क्वेश्चन होता. अवॉर्ड्स कुठले करायचे लिहून घ्या. अवॉर्ड्समध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य अवॉर्ड्स. मग आता आंतरराष्ट्रीयमध्ये ओरली होतो, लिहू नका. फक्त तुम्ही काय लिहा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि काय राज्याचे अवॉर्ड. तुम्ही हे 3च गोष्टी लिहा अवॉर्ड्समध्ये. मी थोडंसं ओरली तुम्हाला एक्सप्लेन करतो अवॉर्ड्समध्ये काय करायचं. आता आंतरराष्ट्रीय मधला सर्वात सर्वोच्च अवॉर्ड कुठला मित्रांनो? नोबेल अवॉर्ड आहे. नोबेल अवॉर्ड दरवर्षी 10 डिसेंबरला दिला होता. मग नोबेल अवॉर्ड हा किती क्षेत्रामध्ये दिला जातो? 6. तुम्हाला बनला आहे क्वेश्चन, नोबेल पुरस्कार हा किती क्षेत्रामध्ये दिला जातो? 6. नोबेल पुरस्कार आतापर्यंत भारतातील किती व्यक्तींना दिला गेला? टोटल 9 व्यक्तींना दिला गेला. सर्वात शेवटची व्यक्ती कोण? अभिजित बॅनर्जी, जो 2019ला दिला गेला. अशा पद्धतीने तुम्हाला हे 1 लाइनर क्वेश्चन बनणार आहे अवॉर्डचे. मग आता त्याच्यानंतर जर विचारला की मेन पुरस्कार अजून दुसरा कुठला आहे, तो रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड, जे रिसेंटली आता 66वे रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड दिले गेले. मग रॅमन मॅग्सेसे हे फिलिपाईनचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या सन्मानार्थ हा जो देश आहे हा पुरस्कार दर म्हणजे ऑब्व्हियसली 1965 पासून तो पुरस्कार दिला होतो. आणि विशेष म्हणजे रॅमन मॅग्सेसे हे फिलिपाईनचे काय होते? राष्ट्राध्यक्ष. त्यांचंही प्लेन क्रॅशमध्ये निधन झालं होतं, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ तो दिला होतो. ऑस्कर बद्दल विचारू शकतो, कारण की फिल्म इंडस्ट्रीमधला सगळ्यात मेन ग्रॅमी पुरस्कार आहे. म्युझिक तुम्हाला असं विचारला होता, पुरस्कार दिला होतो आणि त्याचं क्षेत्र विचारला होतं की हा कुठल्या क्षेत्रामध्ये दिला होतो. दुसरा क्वेश्चन काय म्हणतो? करंट अफेअर म्हणतो. बघा, स्टॅटिक जीके म्हणजे काय की कुठल्या क्षेत्रामध्ये दिला होतो, आणि करंट अफेअर म्हणजे काय 2024ला कोणाला तो पुरस्कार दिला गेला. आता 2023 तुम्ही पाहिलं असेल, ऑस्करसाठी आपले 2 मूवी म्हणजे 2 आपले अवॉर्ड झाले होते. एक RRR मूवीचं ते नाटू नाटू सॉन्ग आणि द विस्पर टाइम्सवाला. मग असे 2 पुरस्कार आपल्याला भेटले होते. मग असे अवॉर्ड आपल्याला माहित पाहिजे. अबेल प्राइज आहे, तो मॅथमध्ये दिला जातो. पुलित्झर प्राइज आहे, जो लिटरेचरमध्ये दिला जातो. मग हे बुकर प्राइज आहे, जो लिटरेचरमध्ये दिला जातो. मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, हे थोडंफार अवॉर्डबद्दल वाचून ठेवा. कोण सांगेल मला आतापर्यंत भारतातील किती मिस युनिव्हर्स बनलेले आहेत आणि कोण? मिस युनिव्हर्स किती आणि मिस वर्ल्ड किती? आकडेवारी द्या. फक्त नावं नाही सांगितलं तरी चालेल, नाव मी सांगून देईल तुम्हाला, किंवा तुमच्या ग्रुपला माझ्याकडे सेव्ह इन्फॉर्मेशन टाकून देईल मी तुम्हाला. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मी 4 दिवसापूर्वी टाकलेलं पण आहे. तुम्ही जर स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला भेटून पण जाईल. आता ज्या मिस युनिव्हर्स आहेत त्या 3 आहेत. सर्वात पहिली होती सुष्मिता सेन, दुसरी होती लारा दत्ता, आणि तिसऱ्या ज्या होत्या त्या होत्या हरनाज संधू. काय नाव होतं त्यांचं? हरनाज संधू. आणि ज्या मिस वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिली होती रीटा फारिया, नंतर ऐश्वर्या राय बच्चन, ओके, नंतर मग तुमच्या या मानुषी चिल्लर, प्रियंका चोपडा, सर्वात शेवटची होती मानुषी चिल्लर. अशा 6 होत्या. एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. म्हणजे अवॉर्डबद्दल जसं फेअर फॅक्टर ठेवू नका. हे इंटरनॅशनल लेवलला झाले. आता नॅशनल लेवलला काय? नॅशनल लेवलला सर्वोच्च पुरस्कार कुठला? आपला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कुठला आहे? आतापर्यंत भारतरत्न किती व्यक्तींना दिला गेला? सर 53. 5 पुरस्कार यावर्षी ऍड झालेत मित्रांनो. आता या 53 मध्ये अजून एक खासियत आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, अभ्यास करताना कसा करायचा तुम्हाला. आपला विषय चालू आता एक्सप्लेनेशन, म्हणून मी एक्सप्लेन करतो एवढं. या 53 पुरस्कारांमध्ये 2 बिगर भारतीय आणि जे 51 आहेत ते आपण आपले भारतीय. आता जे 2 बिगर भारतीय आहेत त्याच्यात नेल्सन मंडेला जे साऊथ आफ्रिकेचे, आणि खान अब्दुल गफार खान जे आहेत पाकिस्तानचे, आणि जे इतर 51 आहेत ते आपले पूर्ण भारतीय. आणि अजून रेकॉर्ड आहे, भारतामध्ये सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारं राज्य आपलं महाराष्ट्र. महाराष्ट्रातील एकूण 9 व्यक्तींना हा पुरस्कार भेटलेला आहे आतापर्यंत. किती? 9 व्यक्तींना. म्हणजे आणि सर्वात यंगेस्ट भारतरत्न रिसीव्ह करणारा जो पर्सन आहे तो आहे सचिन तेंडुलकर, वयाच्या 40व्या वर्षी. वयाच्या कितव्या वर्षी? 40व्या वर्षी. क्लिअर आहे? हे अशी खूप कहाणी आहे मोठी. तुम्हाला जेव्हा ते पुरस्कारावर स्पेशली लेक्चर घेईल माझं, तेव्हा मी तुम्हाला सर्व क्लॅरिटी देणार आहे. मी 24 पुरस्कार कव्हर करेल आणि विशेष म्हणजे प्रत्येक पुरस्काराची हिस्ट्री जॉग्राफी एक्सप्लेन करेल की कुठला पुरस्कार कशासाठी आहे, पुरस्काराचं स्वरूप काय, किती अमाऊंट दिली जाते. क्रीडा, आता बघा पुरस्कारामध्ये मी तुम्हाला नॅशनलमध्ये एकच पुरस्कार बोललो, कुठला? भारतरत्न. आता दुसरा, तिसरा, चौथा कुठले येतात आपले? कोण सांगेल मला? दुसरा, तिसरा, चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार कुठले? पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. ही हायरार्की. सगळ्यात पहिले भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. नावांच्या प्रमाणे तुम्ही घ्यायचं. अक्षर आहेत. पद्मविभूषण मोठं नाव, व्ही येतो, व्ही चालला होतो तिसऱ्यामध्ये. पद्मभूषण आणि शेवटी पद्मश्री 3 अक्षरांचा आहे. म्हणजे लक्षात घेण्याची ट्रिक आहे. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवणार तो होऊन जातील तुमचे. चला हे जा. आता साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कुठला बरं? ज्ञानपीठ पुरस्कार आहे. कुठला आहे? ज्ञानपीठ पुरस्कार. त्याची अमाऊंट आहे 11 लाख. आणि नंतर दुसरा आहे तो साहित्य. अशा पद्धतीने ते करायचे. क्रीडामधला सर्वोच्च पुरस्कार कुठला बरं? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. याचे प्राइस अमाऊंट काय? कोण सांगू शकतो तुमच्यापैकी? पहिले याच्या पुरस्काराचं नाव काय? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आणि 2020 मध्ये कोविडच्या ड्युरेशन मध्ये याचं नाव पण चेंज केलं. याने याची 7.5 लाखाची अमाऊंट वरून डायरेक्ट 25 लाख केली होती. हे सगळे जे अपडेटेड आहेत ना, हे सगळे अपडेट मी तुम्हाला देणार इन फ्युचरच्या लेक्चर्समध्ये. क्लिअर? आय होप सगळ्यांना अवॉर्ड्स बद्दल क्लिअरिटी आली.
चला आता आपण डिस्कस करू स्ट्रॅटेजिक आहे. नाव टाका आता स्ट्रॅटेजिक आहे खाली. हे ओव्हरऑल आपण सर्व पाहिलं. ओके, भले तिथं त्यांनी स्ट्रॅटेजिक मेन्शन नाही केलंय, पण तुम्हाला ते सामान्य ज्ञानमध्ये स्ट्रॅटेजिकचा पार्ट असतोच, एवढं फिक्स ठेवा. आता स्टॅटिक जीके म्हणजे काय, कोण सांगेल मला? थोडंसं एक उदाहरण काय असतं, म्हणजे नेमकं स्टॅटिक जीके याचा मिनिंग काय झाला. आणि फिक्स असतं बघा. स्टॅटिक जीके म्हणजे का फिक्स, नेव्हर चेंज, ते कधीही बदलत नाही. जसं उदाहरण, जर मी तुम्हाला विचारलं वेर इज गेटवे ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडिया कुठे? आता ते मुंबईला, त्याला उचलून आपण औरंगाबादला टाकू शकतो का? इंडिया गेट कुठे? दिल्लीला. त्याला उचलून डायरेक्ट आपण आपल्या इथं ठाण्यामध्ये आणू शकतो का, किंवा मुंबईला आणू शकतो का? नाही. सिंपल आहे, जे फिक्स आहे ते फिक्स आहे. स्टॅटिक जीके मध्ये नेव्हर चेंज. मग आता स्टॅटिक जीके मध्ये नेमकं काय करायचं? भारतातील पहिली, जगातील पहिली ज्या गोष्टी बदलेल्या आहेत त्या फिक्स आहेत. नॅशनल पार्क करायचे तुम्हाला, ओके, ज्याला आपण राष्ट्रीय उद्यान म्हणतो. नंतर तुम्हाला बर्ड सँच्युरीज करायचे, तुम्हाला डॅम्स करायचे, तुम्हाला फेस्टिवल करायचे. हे स्टॅटिक जीके. मी स्टॅटिक जीकेची स्पेशल एक त्याच्यावरती एक मस्त पीपीटी बनवून देतो तुम्हाला, की नेमकं स्टॅटिक जीके महत्वाच्या गोष्टी काय करायच्या. स्टॅटिक जीकेमध्ये सेन्सस पण येऊन जातं, कारण की काय होऊन जातं, आता 10 वर्षांनी आपलं जनगणना होते आणि 2011ची जनगणना झाली मित्रांनो, त्याच्यानंतर 21ची जनगणना झालीच नाही कोविडच्यामुळे. मग आता पण जे क्वेश्चन विचारले जात आहेत तुम्ही बिलीव्ह नाही करणार, अजून देखील सेन्ससवर क्वेश्चन असतात. दर एक्झामला सेन्ससवर 1 ते 2 क्वेश्चन असतात. तुमच्या या आपल्या बीएमसीच्या एक्झाममध्ये सेन्ससवर 1 ते 2 क्वेश्चन फिक्स असते, म्हणून ते लक्षात ठेवा. जसं 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती, 1 लाख. हा क्वेश्चन इतक्या एक्झामला विचारला गेला, राज्यसेवेला विचारला गेला, कंबाईनला विचारला गेला, आणि मागच्या ज्या तलाठीला त्याला पण विचारला गेला. किती होती त्याची? 121 कोटी. मग हे लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने. मग सेन्ससमध्ये लोकसंख्येनुसार भारतातील पहिले 3 राज्य कुठले, सगळ्यात शेवटचं राज्य कुठलं, क्षेत्रफळानुसार पहिलं राज्य कुठलं, शेवटचं राज्य कुठलं, हे लक्षात ठेवायचं. सेन्ससमध्ये इंटरनल पार्ट झाला. ठीक आहे, चला. आय होप स्टॅटिक जीके समजलं की जे फिक्स आहे ते फिक्स आहे, ते कधी चेंज होत नाही. हा स्टॅटिक जीकेचा अभ्यास करा. चला आता पुढे येऊ आपण. आपला मेन सब्जेक्ट बोलू. आता 3 सब्जेक्टची क्लॅरिटी आली सर्वांना. मी तुम्हाला एक एक सब्जेक्ट एक्सप्लेन करतोय. काय काय पाहिलं आपण? मराठी, इंग्रजी, नंतर काय पाहिलं? सामान्य ज्ञान. आता आपण जाऊ आपल्या मेन कोर सब्जेक्ट वरती, त्याला म्हणतात बुद्धिमत्ता चाचणी. आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 4 पार्ट येतात, लिहून घ्या एका खाली आहे. सर्वात पहिले घ्या जनरल मेंटल ॲबिलिटी. बुद्धिमत्ता चाचणी नाव टाकलं सर्वांनी. आपण पहिले आता सब्जेक्ट काय ते पाहतोय, नंतर बीएमसी बद्दल काय क्वेश्चन विचारले, सर्व क्वेश्चन बीएमसीची सर्व हिस्ट्री जॉग्राफी आणून ठेवलेली मी. आजचं ते पण पार्ट आहे आपला, ते पण एक्सप्लेन करणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे, बस लक्ष द्या आता सर्वांनी. आता रिझनिंग नाव टाकलं सर्वांनी, ज्याला म्हणतो आपण काय? बुद्धिमत्ता चाचणी. आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 4 घटक येतात, ते लिहून घ्या पहिले. मग नंतर मी ते इंटरनल एक्सप्लेन करेन तुम्हाला. मग नंतर आपण बीएमसीची इन्फॉर्मेशन पाहू. पहिला पार्ट घ्या जनरल मेंटल ॲबिलिटी, त्याला मराठीमध्ये टाका सामान्य क्षमता चाचणी. जनरल मेंटल ॲबिलिटी, त्याला मराठीमध्ये होतात सामान्य क्षमता चाचणी. ओके, टाकलं सर्वांनी. दुसरं नाव टाका वर्बल रिझनिंग. दुसरं नाव टाका वर्बल रिझनिंग. तिसरं नाव टाका नॉन वर्बल रिझनिंग. तिसरं नाव टाका नॉन वर्बल रिझनिंग. नॉन वर्बल रिझनिंग. चौथं नाव टाका लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग. आले इथपर्यंत? ओके, टाक. सो आता या जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये काय, जेव्हा माझं रिझनिंगचं लेक्चर असेल किंवा ऑब्व्हियसली आपल्या दुसऱ्या फॅकल्टीचं लेक्चर असेल, नेमकं याच्यामध्ये काय काय आहे ते सर्व गोष्टी फक्त एक थोडासा आयडिया देऊन देतो. बघा, जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये अल्फाबेट सिरीज येतात, म्हणजे तुमचं सर्वांची टास्क आहे ए पासून झेड पर्यंत सर्वांचे अल्फाबेट पाठ पाहिजे. जर तुमचे ए पासून झेड पर्यंत अल्फाबेट पाठ असतील तर तुम्हाला 6 चॅप्टरवरती तुमचे ऑटोमॅटिकली कमांड होते. आता ते 6 चॅप्टर कुठले? अल्फाबेट सिरीज, कोडिंग डिकोडिंग, ॲनॉलॉजी, मिसिंग कॅरेक्टर, जंबल कोडिंग, आणि एक महत्वाचं चॅप्टर असतं आपलं याच्याबद्दल, जंबल कोडिंग तुम्ही बोललो ऑलरेडी. असे 6 चॅप्टर तुमचे ऑटोमॅटिकली कमांड होऊन जाईल जर तुम्ही ते केलं तर. कुठले? ABCD केलं तर. आता ABCD लहानपणी केलंय, पण आता जर मी असा नंबर विचारला तुम्हाला की एसचा नंबर काय, डब्ल्यूचा नंबर काय, क्यूचा नंबर काय, आरचा नंबर काय, लगेच ते क्लिक नाही होणार. तर तुमचं त्याच्यावर इतकी परफेक्शन वाढायला पाहिजे की तुमचे हे 6च्या 6 चॅप्टर किंवा 5च्या 5 चॅप्टर सोपे जाते. म्हणून प्लीज त्याच्यावर कमांड द्या. ठीक आहे, हे झालं त्याच्याबद्दल. आता जे काही आपला दुसरा पार्ट असतो वर्बल रिझनिंगचा, त्याच्यामध्ये काय येतं? मग डायरेक्शन येतो, ब्लड रिलेशन येतो, ओके, नंतर मग आपले क्लासिफिकेशन येऊन जातो, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं नॉन वर्बल रिझनिंगमध्ये मिरर इमेज, वॉटर इमेज, डायस अँड क्यूब, पेपर कटिंग, पेपर फोल्डिंग, नंतर फिगर ॲनॉलॉजी, फिगर क्लासिफिकेशन, फिगर कम्प्लिशन, सर्व नॉन वर्बलचा पार्ट आहे. जेव्हा हे रिझनिंगचं लेक्चर होईल त्याच्यात तुम्हाला हे सर्व असं प्रॉपरली एक्सप्लेन केलं जाईल. पण एक आयडिया देऊन दिली तुम्हाला की तुम्ही जर आता तुमचा सेल्फ स्टडी करणार आहेत, आपण तर डेली ऑनलाईन 1.5 तास भेटणारच आहोत, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमचा जो दिवसाचा सेल्फ स्टडी आहे ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी, त्याच्यामध्ये तुमचा हा सेल्फ स्टडीमध्ये या गोष्टी होणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला 4चे 4 पार्ट लिहून दिलेले.
तुमच्याकडे जे बुक असेल ऑब्व्हियसली फिरोज पठाण सरांचं, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी दिल्या आहेत, त्यांनी पूर्ण बाय फॉरवर्ड करून दिली, तेही तुम्ही वाचून चांगल्या पद्धतीने करू शकता. क्लिअर? हे झालं याच्यामध्ये. नॉन ओव्हर झालं. लॉजिकलमध्ये काय येतं, सिलॉजिझम येऊन जातं तुमचं, स्टेटमेंट बेस काही क्वेश्चन असतील ते तुझे याच्यामध्ये येऊन जातात. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं. क्लिअर? आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, एक्झाम आहे BMCची. तर मित्रांनो, BMCचं नॉलेज सर्वांना असणं गरजेचं आहे. मग BMC अभ्यास करत असताना BMC कुठे लोकेटेड? मुंबईमध्ये. मग मुंबईबद्दल बी नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणून मी मागच्या वेळेस तुमच्या ग्रुपला PDF पण टाकली, पूर्ण मुंबईची माहिती. आज पण टाकेल, कारण की आज खूप विद्यार्थ्यांचे एनरोलमेंट झालेली आहे आणि खूप विद्यार्थी आज ग्रुपमध्ये ॲड झालेले आहेत. सो ऑब्व्हियसली मी पुन्हा जे पण आतापर्यंत कॉन्टेंट टाकलेलं आहे ते पुन्हा तुमच्या ग्रुपवरती रात्री अपडेट करेन. ओके, सो लेट्स आता आपण पाहू. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन काय पाहिजे, मुंबई शहराबद्दल तुमची पूर्ण नॉलेज पाहिजे तुम्हाला. मुंबई शहर संदर्भात पूर्ण की काय, मुंबईला काय म्हटलं, आता कुठली राजधानी म्हटलं तर पण माहीत पाहिजे. मुंबई उपनगर संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे. MMRDA विशेष प्रश्न त्याच्यावर बनवू शकतात, ती इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हाला. नंतर जर तुम्ही बृहन्मुंबई संदर्भातील तिकडे ज्या काही आपल्या महत्त्वाच्या करंट अपडेट्स असतील तेही तुम्हाला वाचणं गरजेचं आहे की काय चालू आहे. आता कसं BMCचे सध्याचे आता मेन ऑब्व्हियसली म्युन्सिपल कमिशनर कोण, ओके, कोण आहेत आता सध्या? इक्बाल सिंग चहल, ओके, IAS ऑफिसर. मग हे कोण आहे हे आपल्याला थोडंफार करंट अपडेट पाहिजे. किती BMCमध्ये काय काय येतं, किती येतात, सर्व गोष्टी मी आणलेल्या आहेत त्या दाखवतो तुम्हाला थोडं. बृहन्मुंबईचा महाराष्ट्र व भारताशी काय त्याचा रेकॉर्ड आहे, काय काय त्याची एक खासियत आहे. सर्वात जास्त पैसा बृहन्मुंबईचा येतो हे तुम्हाला माहीत असेल BMCचा. आणि BMCमध्ये जॉब लागण्यासाठी विद्यार्थ्यांची काय धडपड असते ही तुम्हाला सांगायची गरज नाही. महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातील विद्यार्थी या फॉर्म अप्लाय करतात. का? कारण की BMCमध्ये तसं आहे, पगारही तशी आहे त्याची. म्हणून बृहन्मुंबईचा भूगोलाशी सहसंबंध काय तो तुम्हाला अभ्यासायचा आहे. बृहन्मुंबई निगडीत समाज सुधारक आणि सामाजिक सुधारणा काय तो अभ्यास करायचा आहे. मग सर्व पॉईंट मी मेन्शन करून दिलेले आहेत PPT मध्ये. ही PPT तुम्हाला भेटणार आहे रात्री, मग ते प्रॉपरली वाचा. बृहन्मुंबई महाराष्ट्र निर्मिती सहसंबंध तुम्हाला अपडेट करायचं आहे. बृहन्मुंबई अंतर्गत येणाऱ्या सर्व महानगरपालिका व त्यांची विशेष माहिती बघा कुठल्या कुठल्या येतात ते पण, ओके, ती करायचं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर बृहन्मुंबई अंतर्गत झालेली विशेष चळवळी व आंदोलने काय होती त्याचा अभ्यास करायचा आहे. बृहन्मुंबई संदर्भात निगडीत असलेले सर्व राजकीय व प्रशासकीय पदाधिकारी कोण आहेत सध्या, आता त्या पदावर कोण कार्यरत आहे ते माहीत पाहिजे तुम्हाला. बृहन्मुंबई अंतर्गत येणारे सर्व लोकसभा विधानसभा मतदारसंघ व त्यांचे आमदार कोण आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आय होप समजते सर्वांना. बघा इतका इन डिटेल तुम्हाला मी हे सर्व पॉईंट्स आणले. ओके, हा मग आता काय नेमकं थोड्याशा काही इंटरनल गोष्टी माझ्यातर्फे क्लिअर करतो. आता जी आपली BMC आहे, BMC महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करतो. हे सगळ्यांना माहिती आहे की कंट्रोल कोणावर आहे, मुंबईवर असतो. आणि भारतातील अतिश्रीमंत महापालिका म्हणून तिला ओळखलं जातं. कशाला? BMCला. हे मी तुम्हाला आत्ताच बोललो. बहुत सारे विद्यार्थी या BMCच्या फॉर्म करण्यासाठी अप्लाय करण्यासाठी खूप प्रयत्नशील असतात. या BMCची जी स्थापना झाली होती मित्रांनो ही केव्हा झाली होती? 1888 मध्ये झाली होती. म्हणजे बघा तुम्हाला अशी BMC बद्दल स्वतःची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ठेवायची आहे. ओके, मी सिलेबस एक्सप्लेन केला, मी पॅटर्न एक्सप्लेन केला, जो नवीन पॅटर्न आहे तो एक्सप्लेन केला. आता मी ॲट द एंड कशावर आलो? BMCवर आलो. म्हणजे BMCला कसं हायलाईट करायचं, कसं अभ्यास करायचं ते तुम्हाला मी पूर्ण दिलं आहे. ओके, चला मग आली आहे शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा प्रशासना आणि मुंबई काही उपनगरातील क्षेत्र कुठली जबाबदार आहेत ते तुम्हाला थोडंसं अभ्यास करायचं आहे. नंतर मी जसं बोललो तुम्हाला BMC भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. त्याचे वार्षिक बजेट भारतातील काही लहान राज्यांपेक्षा जास्त, त्या राज्यांपेक्षाही BMCचा बजेट हा मोठा असतो. आणि 1888च्या बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्यामुळे याची काय झाली होती? स्थापना झाली होती. कशाची? BMCची. मग BMC शहर आणि काही उपनगरातील ज्या नागरिक पायाभूत सुविधा आहेत ते तुम्हाला प्रशासनाने जबाबदार असतात, त्याचाही अभ्यास करून द्यावा. व त्या सर्व गोष्टी आल्या. आता जर तुम्हाला कोणी विचारलं की BMCचा मोटो काय, BMCचं बोध वाक्य काय, तेही तुम्हाला माहित पाहिजे. लिहून घ्या सर्वांनी. येतो धर्मस्तत्व जय. त्याला संस्कृतमध्ये वेअर देअर इज अ राईटनेस देअर शॅल बी अ व्हिक्टरी. लिहून घ्या. हे BMCचं काय मोटो आहे, बोध वाक्य आहे. दिसतंय सर्वांना? हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. ऑप्शनमध्ये काहीतरी 4 नावं देतील आणि मग हे विचारतील. हे प्रॉपरली लिहून घ्या सर्वांनी. इंग्लिशमध्ये सांगतो, हे लिहिलं गेलं असेल तर लिहून घ्या. वेअर देअर इज अ राईटनेस, वेअर देअर इज अ राईटनेस देअर शॅल बी अ व्हिक्टरी. पुन्हा रिपीट करतो. वेअर देअर इज अ राईटनेस देअर शॅल बी व्हिक्टरी. देअर शॅल बी व्हिक्टरी. ओके, चला. सो मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण BMCचा ओव्हरऑल अभ्यास करायचा आहे.
व अजून काही बीएमसीची जी इन्फॉर्मेशन आहे मी या पीपीटी मध्ये देऊन दिलेली आहे. ओके, लास्ट स्लाइड आहे. पूर्वीच्या म्हणजे जी काही मुंबई महानगर प्रशासन होतं 1805 पासून अस्तित्वात होते. या काळात नागरी प्रशासन लहान सत्र न्यायालयाकडे त्यांनी सोपवलं होतं. मग 1870च्या अखेरपर्यंत बॉम्बेचा कार्यभार थेट अध्यक्ष आणि काउन्सिल द्वारे काय होता हा चालवला जातो. मग नंतर मग हे तुमचं 1865 मध्ये एक मोठा बदल झाला. ओके, 1800 मध्ये बदल झाला. मोठी बॉडी जी कॉर्पोरेट आहे ती करून मग त्यांनी महानगरपालिकेची काय केली, स्थापना केली. आणि मग फायनली बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची स्थापना झाली तुमची 1888 ला. बघा हा पूर्ण इतिहास आहे. 1805 नंतर 1865 नंतर 1888. अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपरली करा. या पीपीटीला मी अजून थोडं अपडेट करून तुम्हाला प्रोव्हाइड करेन उद्यापर्यंत किंवा रात्रीच्या रात्री प्रोव्हाइड करेन. म्हणून सर्वांनी आता या पीपीटी थ्रू करा. याच्यात पण काही शंका असतील पर्सनली मला नंतर मग विचारा. आणि ग्रुपला प्रॉपर्ली मेंटेन ठेवा. ग्रुपवरती जास्त टाइमपास नको, कोणाला डिस्टर्ब नको, सर्वांनी गोष्टी. आणि मी जे बोललो तुम्हाला पेपर्स नोट गोष्टी तुम्हाला भेटते म्हणून ग्रुपवरती ते विचारण्याची गरज नाही. रिलायबल तुम्हाला स्वतःहून सर्व प्रोव्हाइड करेल. फक्त सर्वांनी प्रॉपरली सर्व आपला रेग्युलर जो अभ्यास आहे तो मेंटेन करा. आणि 4 विषय जे आहेत आपले मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता दिवसाला प्रत्येकाला 2-2 तास डिवाइड करून टाका. कारण की बघा प्रत्येकाचे 25-25 क्वेश्चन आहेत, प्रत्येकाला 25-25 मिनिटं आहेत. म्हणून अभ्यास करताना की याचं तुम्ही दिवसाला 2 तास सर्वांना डेडिकेट करा. म्हणजे 8 तास तुमचा स्वतःचा इनिशियल लेवलला अभ्यास व्हायला पाहिजे. क्लासच्या व्यतिरिक्त 1.5 तास क्लास सोडून 8 तास अभ्यास करा. जॉब करत असतात तर मिनिमम 6 तास तरी अभ्यास व्हायला पाहिजे, 1.5 तास. आणि जर अजून जास्त हेक्टिक शेड्यूल असेल तर 1-1 तास तरी तुमचा 4 घटकांचा अभ्यास व्हायला पाहिजे. या पद्धतीने दिवसाची अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवा. ठीक आहे, या सर्वांनी तास घ्या. 1 to 30 स्क्वेअर, 1 to 30 स्क्वेअर, 1 to 20 क्यूब, 1 to 20 क्यूब, 1 to 25 टेबल्स म्हणजे त्याला आपण म्हणतो पाडे. ओके, वर्ग झाले, घन झाले, पाडे. आणि लास्ट घ्या भारतात जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या राजधान्या आणि त्यांचे सीएम करून यायचे मित्रांनो तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये. भारतातील राज्य, त्याच्या राजधानी आणि सीएम या 4च गोष्टी दिलेल्या आहेत. याच्याने काय होईल तुमचं साईड बाय साईड आपला अभ्यास होतच आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.